नमस्कार. सर्वात आधी सर्वांना आजच्या महाराष्ट्राच्या पत्रकार दिनाच्या किंवा दर्पण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. काळाप्रमाणे बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत, मात्र तरी ज्या काही गोष्टी पायाभूत आहेत, आधारस्तंभ आहेत किंवा जे प्रवर्तक आहेत किंवा युगप्रवर्तक आहेत, अशा लोकांना विसरून जे आहे ते चालणार नाही. आणि त्यामुळे भाषाशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेची जी मुहूर्तमेढ रोवली त्याचं स्मरण करणं आवश्यक आहे. हीच गोष्ट लक्षात ठेवून 2012 साली 6 जानेवारी 2012 साली आम्ही दर्पण मीडिया क्लब याची स्थापना केली. मुख्य म्हणजे 6 जानेवारी 2012 या दिवशी आचार्य भाषाशास्त्री जांभेकर यांची 200वी जयंती होती. तो मुहूर्त साधून आणि आम्ही दर्पण मीडिया क्लबची स्थापना केली आणि मग त्याच्या अंतर्गत आम्ही वेगवेगळे उपक्रम जे आहे ते राबवतो. जसं दर्पण हे पत्रकारितेतलं जे आहे ते कुठेतरी दीपस्तंभ आहे, तसंच आजच्या काळात त्याला आपण माध्यमांचा दीपस्तंभ असं म्हणायला जे आहे ते उचित होणार. कारण त्यावेळेला मुळातच मुद्रित माध्यमे होती आणि मुद्रित माध्यमे जे आहे त्यांना मराठी भाषेमध्ये आणण्याचं काम जे आहे ते कुठेतरी भाषाशास्त्री जांभेकर यांनी केलं. आणि अगदी तुमच्याच वयाचे असताना म्हणजे 20 वर्षाचे असताना त्यांनी दर्पणची स्थापना केली होती. तर त्यामुळे तुमच्यावरती पण जबाबदारी मोठी आहे असं समजायला हरकत नाही. या दर्पण मीडिया क्लबच्या माध्यमातून जसा काळ बदललाय 2012 ते 2024 याच्यामध्ये खूप सारे बदल जे आहे ते झाले आहेत आणि माध्यम क्षेत्र सुद्धा जे आहे ते पूर्णतः बदललं आहे. डिजिटल क्रांतीने जे आहे ते सगळं ते ढवळून निघालं आहे. तुमच्यासाठी करिअरची दालनं सुद्धा नव्याने काही खुली झाली आहेत किंवा काही ठिकाणी तुम्हाला धोका सुद्धा उत्पन्न झाला आहे. या सगळ्या गोष्टींसाठी आपण नेहमीच तज्ज्ञांना जे आहे ते पाचारण करून आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं कार्य करत असतो. आज आपल्यामध्ये लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी सर उपस्थित आहेत. आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. महाविद्यालयाकडून त्यांचं स्वागत प्राचार्य डॉक्टर माधव राजवाडे सर करतील. व्हिडिओ ऑन कर सागर. आपल्या या दर्पण मीडिया क्लब मध्ये जे काही उपक्रम होतात त्याला एक योगायोग असा आहे की याची स्थापनाच मुळात जे आहे ते राजवाडे सरांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. राजवाडे सर त्यावेळेला व्हाईस प्रिन्सिपल होते, मात्र BMM त्यावेळेला BMM हा कोर्स आला तर त्याचे मेंटॉर होते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा क्लब स्थापन झाला आणि नंतर त्याची पुढची वाटचाल याच राजवाडे सर व्हाईस प्रिन्सिपल पासून प्रिन्सिपल झाले आणि तशी ती वाटचाल पण दर्पण मीडिया क्लबची झाली. आम्ही सर इतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे व्यासपीठ जे आहे ते उपलब्ध करून दिलं आहे आणि अनेक वेगवेगळे उपक्रम याच्या खाली आम्ही राबवतो. आणि आता नंतर आपल्याला जे आहे ते अतुल कुलकर्णी सर बोलतीलच आणि तसं आपण राजवाडे सरांचे संबंध घेऊच की लोकमत बरोबर जे आहे ते काही संयुक्त उपक्रम आपल्याला दर्पण मीडिया क्लब आणि लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने काही उपक्रम मुलांसाठी जे आहे ते करता येतील असा प्रयत्न जो आहे तो आमचं थोडं प्राथमिक चर्चा त्याविषयी झाली आहे, पण नक्कीच ती फायनल करून आणि मुलांसाठी काहीतरी फायद्याचं ठरेल असं या निमित्ताने जे आहे ते घडण्याची शक्यता आहे. अतुल कुलकर्णी सर खूप मोठं नाव आहे, त्यांचा परिचय करण्याची जबाबदारी आणि एकूण महाविद्यालयाची भूमिका मांडण्याची जबाबदारी मी राजवाडे सरांना देतो. डॉक्टर माधव राजवाडे सर. नमस्कार सगळ्यांना. आजच्या ह्या पत्रकार दिनाच्या दर्पण दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपले आजचे वक्ते अतुल कुलकर्णी सर यांचं महाविद्यालयातर्फे स्वागत करतो आणि त्यांना आपण ऐकायला सगळेजण उत्सुक आहात, परंतु तत्पूर्वी त्यांचा परिचय करून देणार आहे. 2 पानी आहे तर पूर्ण मी वाचणार आहे. त्याचं कारण असं की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्याच्यामध्ये ज्या स्तरावर खरं तर शिखरावर सर पोचलेत त्याची जाणीव तुम्हाला व्हायला हवी
कारण आपण स्वतःची कामगिरी मोजताना काहीतरी फुटपट्टी लागते. तर आपली उंची किती ते कळायला पाहिजे आणि पुढे कसं जायचं आहे, म्हणून ते मी करणार आहे. तत्पूर्वी थोडीशी त्यांच्याकरता इतरांच्याकरता देखील महाविद्यालयाची माहिती देईन. दर्पण मीडिया क्लब किंवा हा जो का आम्ही स्थापन केला किंवा त्याबद्दलची काही कारणमीमांसा भूमिका ते सांगेन आणि मग माझं काम इथलं होईल. दर्पण मीडिया क्लब आम्ही सुरू केला ज्या तारखा सरांनी सांगितल्या. मागचे 12 वर्ष हा प्रकल्प सुरू आहे. प्रकल्प जसं म्हणतो मी कारण ह्याच्यातनं विचार असा आहे की वर्गामध्ये मुलांना सर आणि मॅडम जे आहेत ते शिकवतातच, तो पाठ्यक्रम शिकवतात आणि तो पाठ्यक्रम तुमच्या विषयाचा जनसंवाद विभाग हा जो आहे तो संपूर्णपणे एका अर्थाने उपयोजित असा आहे. आम्ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शिक्षा नीती ची अंमलबजावणी करतो आहोत. त्याच्यामध्ये ज्याला आपण व्होकेशनलायझेशन म्हणतो किंवा स्किल एज्युकेशन म्हणतो त्याच्यावर खूप भर आहे. हा विभागच मुळी अशा स्वरूपाचा आहे माझ्या मताने की ज्याच्यामध्ये थेट आपण फील्डमध्ये जाऊन क्षेत्रामध्ये जाऊन काम करण्याचा हा विभाग आहे. ते वर्गामध्ये होतं, काही अनुषंगाने अभ्यासक्रमाशी निगडीत पण होतं. पण असे कार्यक्रम जेव्हा आपण करतो आणि अशा महनीय व्यक्तींना बोलवतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला त्याची चांगली ओळख होते मुलांना. असं म्हटल्यानंतर एक गोष्ट मला ह्या निमित्ताने सांगायला पाहिजे की अशी ऊर्जा का हवी आपल्याकडे, कारण कोणाच्या आपण आज दिन साजरा करतोय हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. त्या व्यक्तीकडे ऊर्जा आली कुठून? आपण बाळशास्त्री जांभेकरांच्या नावे हा दिन साजरा करतोय, तर त्यावेळेस ह्या सगळ्या लोकांनी असे प्रयत्न का बरं केले असतील असा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे. त्याचं साधं कारण असं होतं माझ्या मते की आज जे वृत्तपत्राचं स्वरूप आहे ते त्यावेळेस नव्हतं. ते अशाकरता होतं की आपल्याला समाज जागृत करायचा अशी असं म्हणूया अशी त्या सगळ्यांना प्रेरणा होती ज्यांनी ज्यांनी ते काम केलं आणि आपल्याला काहीतरी सांगायचं आहे अशी त्यांना असं म्हणूया त्याबद्दलचा आग्रह होता आणि त्याच्यातून ती सगळी उर्मी होती. आणि म्हणून ते सातत्याने असं काही सोपं नव्हतं. अर्थातच आपल्यावर ब्रिटिशांचं राज्य होतं त्या काळामध्ये आणि ब्रिटिशांना ह्या सर्व गोष्टी पाहिजे होत्या असं काहीच नाही. म्हणजे लोकशाही वगैरे सगळं आपल्या देशामध्ये, बाकी सर्व त्यांची जी भूमिका होती ती राज्यकर्त्यांचीच होती आणि त्याच्यामध्ये अशा तऱ्हेच्या गोष्टीवर लक्ष ठेवणं त्यांच्यावर म्हणजे थेट सेन्सॉरशिप नाही, परंतु त्यांना त्यांचं आयुष्य काही सोपं असेल अशी परिस्थिती नव्हती. अशा लोकांनी ते गोष्टी सुरू केल्या आणि आपली मतं मांडण्याची एक असं म्हणूया संधी अशी घेऊन लोकांचं मत तयार करायचं ह्या दृष्टीने ह्या सर्व गोष्टी झाल्या. त्यानंतर काळ खूप गेला, म्हणजे 12 वर्ष तर खूपच कमी काळ आहे आम्ही सुरू केलेला, पण तेव्हापासून समजा आजपर्यंत आपण विचार केला तर वृत्तपत्रांचं स्वरूप खूप बदललंय आणि ते बदललंय त्याच्यात काही तक्रार नाही. पण त्याचा गाभा काय हे जर लक्षात ठेवायचं असेल तर अशा तऱ्हेचे कार्यक्रम आवश्यक आहे. कारण आता मी जेव्हा परिचय वाचणार आहे तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की द रोल ऑफ रिपोर्टर is not about merely reporting on events, on some happenings and about some trends, and it is definitely not the way social media is organized. It is about creating opinion, it is about leading the opinion at times, trying to form opinion, trying to inform about things which are on facts. This is actually, I'm not telling him what he is going to speak, but I am giving my opinion, my understanding as an ordinary reader of various newspapers. So, and this is what we have to be true to. And in that context, we have called Mr. Atul Kulkarni sir. Just to tell you sir about our college, we are Sakhi College, we are more than 65 years old as an institution. Our association, you know, is more than 100 years old. We run many programs, undergraduate programs in every conceivable subject in different faculty. Like in arts, all departments, science, all departments, commerce and accountancy, and we have PG in select areas. Like, for example, we have PG in MSCJ, that is in mass media, and we have PG in management. We have
not in management, but PG in IT, information technology, and some science departments have PG now, botany, chemistry, zoology, physics, and also microbiology now. So these programs also have PhD programs, some of them. In arts, we have PhD in now in history and some other department as well. The enrollment of students is in degree college more than 4,000. We have attached a junior college which is an equal strength. So this institution is home to more than 8,000 students, including junior college. So this is the way we are placed. And in our college, we are implementing national education policy in letter and spirit. Actually, it is required to be implemented in letter and spirit. But because I must not say this, but it's not happening everywhere in equal weightage. That is why I need to say this. So in this institution, I welcome you on behalf of my institution. And now here is what I want to introduce Atul Kulkarni sir. 1986 साली अतुल कुलकर्णी यांनी लातूर येथे लोकमत मधून पत्रकारिता सुरू केली. तेव्हापासून त्यांनी औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर आणि मुंबई अशा अनेक ठिकाणी काम केले. पत्रकारिता करताना सामाजिक विषय आणि व्यवस्थेवर प्रहार करणारे लेखन त्यांनी सातत्याने केले. त्यांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या 9 वृत्त मालिकांना मुंबई उच्च न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या PIL पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणून दाखल करून दिले. एकाच पत्रकाराच्या एवढ्या बातम्यांचा PIL होणं ही देशातलं पहिलंच उदाहरण आहे. या PIL काय आहे तुम्हाला कळलं, ही महत्वाची गोष्ट आहे. या मालिकेतील सगळे विषय सामान्य माणूस म्हणून केंद्रस्थानी ठेवून लिहिलेले आहेत. पावा गाडगे लोकमत शोध पत्रकारिता, लोकमत उत्कृष्ट वार्ता पुरस्कार आणि समीक्षेसाठीचा सीताबाई भागवत पुरस्कार हे त्यांना प्रत्येकी 2 वेळा मिळालेले आहेत. महिलांना समाजात चांगले स्थान मिळाले पाहिजे हा विषय घेऊन लिहिलेला जाता जाता या सदरास लाडली मीडिया जेंडर सेन्सिटिव्हिटी अवॉर्ड देखील त्यांना मिळालेले आहे. जलसिंचनाच्या बाबतीत राज्यात सुरू असलेला घोळ, RTO कार्यालयातील सावळा गोंधळ, मटक्याचे राजकारण आणि त्यातून जोपासलेली गुन्हेगारी, म्हाडाच्या घरबांधणी विषयीचे राजकारण अशा विविध विषयावरील त्यांच्या वृत्तमालिका गाजल्या आहेत. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत पाकिस्तानात झालेल्या सार्क कॉन्फरन्ससाठी त्यांची निवड झाली होती. पाकिस्तान दौऱ्यातील त्यांचे लिखाणही बातमीच्या पलीकडे जाऊन माणूस शोधणारे होते. डॉक्टर शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या बडी दीदी या हिंदी पुस्तकाचा मराठीतही त्यांनी लुका या नावाने अनुवाद केला असून तो पुस्तक रूपाने प्रकाशित झाला आहे. राजकीय नेते, त्यांचे राजकारण यावर खुमासदार शैलीत भाष्य करणारा अधूनमधून हा स्तंभ त्यांनी लोकमत मध्ये लिहिला आहे. 26/11 ऑपरेशन मुंबई हे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे, ज्याचे इंग्रजी व गुजराती भाषेत अनुवाद झाले आहेत. बिन चेहऱ्याची माणसं हे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. सध्या ते मुंबई लोकमत इथे संपादकीय पदावर कार्यरत आहेत. बाकी सगळे पुरस्कार आहेत. अर्थातच महाराष्ट्र शासनाचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेय राज्यस्तरीय पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा आचार्य अत्रे उत्कृष्ट पुरस्कार, आचार्य अत्रे नाव आपल्याला सगळ्यांना माहिती पाहिजे. लोकमत तर्फे दिला जाणारा पावा गाडगे लोकमत शोध पत्रकारिता 2 वेळेला, लोकमत तर्फे दिला जाणारा उत्कृष्ट वार्ता पुरस्कार 3 वेळेला, बालकुमार साहित्य संमेलनाच्या बालसाहित्याच्या समीक्षेसाठीचा सीताबाई भागवत पुरस्कार 2 वेळेला, महिलांना समाजात चांगले स्थान मिळाले पाहिजे हा विषय घेऊन दिलेला जाता जाता या सेन्सिटिव्हिटी अवॉर्ड आता तुम्ही सांगितलं. 26/11 ऑपरेशन मुंबई या पुस्तकाला महाराष्ट्र संपादक परिषदेचा पुरस्कार, पुण्याच्या वरुणराज भिडे पत्रकारिता पुरस्कार, अहमदपूर पत्रकार संघातर्फे राज्यस्तरीय पुरस्कार आणि इतर गोष्टीचा आपण नोंद पाहिली की माननीय पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि कैलासवासी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत झालेल्या या सगळ्या दौऱ्याबद्दलचं रिपोर्टाज, जय महाराष्ट्र या दूरदर्शनवरील कार्यक्रमात अनेक मान्यवरांच्या थेट मुलाखती, त्याच्यामध्ये JP डांगे, रत्नाकर गायकवाड, जयकुमार बांठिया हे तत्कालीन मुख्य सचिव, शासनाचे मुख्य सचिव, तसंच शरदचंद्र चट्टोपाध्यायचा उल्लेख येऊन गेला. नंतर ABP माझा, न्यूज 18, लोकमत, झी 24 तास, NDTV हिंदी या मालिकांवर राजकीय विश्लेषक म्हणून चर्चेत सहभाग आणि लोकमतचं YouTube चॅनल जे तुम्ही सगळेजण पाहता, विविध विषयावर विश्लेषणात्मक कार्यक्रम. तर अशी एक मोठी
हिंदीतला शब्द खूप चांगला आहे, हस्ती आपल्याकडे आलेली आहे. आपण त्यांचा लाभ करून देऊया. मला खात्री आहे त्यांच्या भाषणानंतर काही प्रश्न तुम्ही विचाराल. हा, खात्री सांगतो मी, म्हणजे अपेक्षा नाही, ही खात्री असायला पाहिजे. तर तुम्ही लक्ष देऊन ऐकलं आहे असं आपल्याला कळेल. धन्यवाद. सरांनी सांगितलं तसं तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे, पडतीलच सरांच्या बोलण्यानंतर. मात्र एक आपण गेल्या काही दिवसांपासून थोडंसं ज्याला आपण इंटरॅक्टिव्ह म्हणतो, आंतरक्रियात्मक असं सेशन करण्यावरती जे आहे ते भर दिला आहे. आणि तसंच माझं जे आहे ते अतुल कुलकर्णी सरांबरोबर बोलणं झालं तर ते बोलले की आपण प्रश्नोत्तराच्या स्वरूपात जे आहे ते करूया. तर तसं आम्ही प्रश्नोत्तराच्या स्वरूपात सुरुवात करू. काही प्रश्न जे आहे ते तुमच्या वतीने मी विचारतो त्यांना, ज्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टींचा उलगडा होईल आणि मग त्याच्यातून तुम्हाला जे आहे ते काही गोष्टी, काही प्रश्न पडतील अशी आशा आहे. आणि मग तसं आपण त्यांना जे आहे ते करूया. तर त्या कार्यक्रमाला आपण आता सुरू करूया. सर 1986 म्हणजे या मुलांचा तर नाही, यांच्या काही शिक्षकांचा पण जन्म झाला नव्हता. आणि महत्त्वाचं म्हणजे की पत्रकारितेमध्ये जसं सर बोलले की 12 वर्षामध्ये बरीच स्थित्यंतरे आम्ही बघितली दर्पण मीडिया क्लबच्या याच्यामध्ये. मात्र तुम्ही तर अगदी जवळून बघितले. आणि आपण जे हे करतो, जे खाऊजा धोरण आहे, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, तर ते सुद्धा आलं आणि पत्रकारिता पूर्णतः बदलली. अनेक स्थित्यंतरे याच्यामध्ये जे आहे ते झाले. या एकूण स्थित्यंतरांबद्दल जे आहे ते आपण काय बोलाल? सर्वात प्रथम आपले प्राचार्य राजवाडे सर, तसेच गजेंद्रजी, सीमा मॅडम, या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की तुम्ही आवर्जून दर्पण दिनानिमित्त मला इथे बोलवलं. मी सरांना बोलताना म्हणालो होतो की भाषण वगैरे नको, भाषण कोणी ऐकत नाही. काही जण मागच्या रांगेत लगेच पेंगायला लागतात. पुढचे आपण समोर बसलोय म्हणून कसे तरी बसतात. त्याच्यापेक्षा आपण गप्पा मारू, तुम्ही काही प्रश्न विचारा, तुम्ही देखील प्रश्न विचारा, प्रश्नांची उत्तरं देऊ. आणि मला जे काही मी लोकमतमध्ये गेली 39 वर्ष काम करतोय, तर या कालावधीमध्ये मला जे काही अनुभव आले त्यातून मला जे काही शिकायला मिळालं ते मी तुमच्याशी बोलेन असं मी त्यांना म्हणालो होतो. म्हणून मी भाषण टाळतो शक्यतो सगळ्याच ठिकाणी. तुम्ही आत्ता विचारलं की मी 1986ला पत्रकारिता सुरुवात केली. मी कॉलेजमध्ये होतो, BCom करत होतो आणि BCom करता करता लातूरला लोकमतमध्ये मी पार्ट टाईम जॉब करायला लागलो. पार्ट टाईम का करायचो मी, तर माझं कॉलेजही असायचं आणि घरच्यांचा विरोध होता की पत्रकार वगैरे काही होऊ नये, आपण हे काय भानगडीचे क्षेत्र आहेत, आपण ह्याच्यात जाऊ नये असं माझे वडील म्हणायचे. माझे वडील आणि आई दोघेही प्राथमिक शिक्षक, त्यामुळे पत्रकार होणं, कोणाच्या तरी विरोधात लिहिणं हे त्यांना काहीतरी फार गंभीर गुन्हा वाटायचा. त्यामुळे मी टोपण नावाने लिहायचो, माझं नावही लिहित नसे. आणि मग तिथून माझी सुरुवात झाली पत्रकारितेची. आणि मी कुठलंही, तुम्ही जसं आता BJ MJ काय तुम्ही वेगवेगळं एज्युकेशन घेता पत्रकारितेचं, मी असं कुठलंही शिक्षण घेतलं नाही. लातूरला मी स्ट्रेंजर होतो. स्ट्रेंजर म्हणजे पार्ट टाईम 2-4 बातम्या आणून द्यायच्या, 200-100 रुपये मानधन मिळायचं, ते पैसे घेऊन मी टेबल टेनिस खेळायला जायचो. एवढंच काम असायचं. तिथून ते मुंबई लोकमतला संपादक होण्यापर्यंतचा माझा जो काही प्रवास होता तो केवळ आणि केवळ मी माझे डोळे आणि कान उघडे ठेवले, माझे प्रश्न संपू दिले नाहीत, त्यामुळे मला ते साध्य झालं. तुम्ही म्हणाल काहीतरी असं बौद्धिक सांगताय तुम्ही, पण पत्रकारांनी आपले प्रश्न, आपल्याला जोपर्यंत प्रश्न पडत राहतात तोपर्यंत आपली बातमी जिवंत असते. आपले प्रश्न विचारणं संपलं की आपली बातमी संपते. जसं मी समजा राजवाडे सरांना विचारलं की तुमचं कॉलेज कधी सुरू झालं, त्यांनी साल सांगितलं. मी असे काही 10 प्रश्न विचारले, त्यांनी त्याची उत्तरं दिली. पण त्याच्या पुढे जाऊन जर मी विचारलं जेव्हा तुमचं कॉलेज सुरू झालं तेव्हा पार्ल्यात काय होतं, आजूबाजूला कशी वस्ती होती, काय परिसर होता, हे प्रश्न मी विचारायला लागलो तर मला कॉलेजची माहिती नाही मिळणार, तर मला पूर्ण पार्ल्याची माहिती मिळेल. त्या माहितीतून मला आणखी काही वेगळ्या गोष्टी शिकायला मिळतील. त्याच्यामुळे जोपर्यंत आपले प्रश्न आहेत तोपर्यंत आपली बातमी जिवंत आहे, आपली उत्सुकता जिवंत आहे. आणि ती जर आपण संपवायची ठरवली तर ती आपल्या हातात आहे. आपली उत्सुकता आपण संपवली की मग कोणाला सांगायची गरज नाही, ती संपून जाते. त्यामुळे सतत जिवंत राहणं, जागं राहणं ही गोष्ट मी करत आलो सातत्याने आणि त्यामुळे मला इथपर्यंतचा प्रवास करता आला. बदल जे झालेले आहेत
एकूण माध्यमांच्या क्षेत्रामध्ये आणि पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये त्या बदलांकडे जे आहे ते तुम्ही कसं बघता आणि काय त्यानुसार या मुलांनी त्यांना जे आहे ते स्वतःला पण हे करायचे तर त्या बदलांबद्दल जरा सांगा. तुम्ही सगळे आता डिजिटल पेपर बघता, पण मी जेव्हा पत्रकारितेची सुरुवात केली त्यावेळी खिळे जुळवून पेपर तयार केला जायचा. तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे मला माहीत नाही, पण आ ई असं अक्षरं जोडून बातमी तयार करायची, खिळे जुळवायचे आणि त्याचा एक ब्लॉग तयार करायचा. कोणाचा फोटो छापायचा असेल तर त्या फोटोचा ब्लॉग करायचा. राजवाडे सरांना हे त्यांनी काळ बघितला आहे तो. तर आणि मग त्याच्यापासून पेपर तयार करायचा. माझ्या पहिल्या पेपरमध्ये जिथे मी बातम्या लिहायचो त्याचं नाव भूकंप होतं आणि त्या पेपरमध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी करायचो. मला ते खिळे जुळवता यायचे. तर एखाद्या वेळेस ब्लॉग तुटला तो की मग सगळी बातमी वाया जायची. तिथून सुरुवात झाली पत्रकारितेची. त्यानंतर बातमी ऑफसेटवर प्रिंटिंग व्हायला सुरुवात झाली. ऑफसेट सुरू झाल्यानंतर त्याच्यात टेलिप्रिंटर आला. टेलिप्रिंटर म्हणजे मी लातूरला बसून बातमी टाईप करायचो आणि औरंगाबादच्या ऑफिसमध्ये तसाच एक मशीन असायची टेलिप्रिंटरची आणि त्यांना ती बातमी टाईप केलेली उमटायची आणि मग ती ते रोल फाडून घ्यायचे आणि ते बातमी कंपोज करून पानात लावायचे. बऱ्याचदा असं व्हायचं की मी लातूरला बातमी टाईप करतोय आणि ती औरंगाबादला ज्या मशीनवर उमटायला पाहिजे त्या मशीनला रोलच लावलेला नसायचा. तर मी केलेली सगळी मेहनत वाया जायची. मग औरंगाबादचा माणूस सांगायचा की परत नव्याने टाईप करा. मग पूर्ण बातमी नव्याने टाईप करायची आणि मग इकडे रोल लावलेला असायचा आणि मग ती बातमी मिळायची. त्याच्या आधी आम्ही हाताने बातम्या लिहायचो. लातूरहून एक बस असायची की जी औरंगाबादला विशिष्ट वेळेला पोहोचायची. हाताने लिहिलेली बातमी एका पाकिटात घालायची. त्या बसचा ड्रायव्हर किंवा कंडक्टर त्याच्याजवळ ते पाकिट द्यायचं. तो कंडक्टर औरंगाबादला बस आली की आमच्या लोकमतच्या ऑफिस समोरच ती बस थांबायची. तो ड्रायव्हर कंडक्टर आमच्या सिक्युरिटी गार्डला ते पाकिट द्यायचा. ती बातमी ऑफिसला घेऊन जायची आणि ती बातमी लागायची. त्यानंतर टेलिप्रिंटर आला. त्यानंतर पेजर आले. पेजरवर फक्त नंबर यायचा. म्हणजे समजा मला तुमच्यापैकी कोणाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तर मी तुम्हाला त्या पेजरवर मेसेज देणार तर माझा नंबर तुमच्याकडे येणार. मग तुम्ही त्या नंबरवरून मला फोन करायचा आणि मग आम्ही बोलायचो. काही काळ ते टिकले. नंतर त्या पेजर नंतर मेसेज येणारे पेजर सुरू झाले. 2 ओळीचा मेसेज यायचा, प्लीज कॉल अतुल कुलकर्णी. आणि मग समोरच्या माणसाला कळायचं की मला त्याला बोलायचं आहे आणि मग तो पेजरवर मेसेज द्यायचा. दरम्यानच्या काळात फॅक्स आले. फॅक्स ही त्या काळातली क्रांती होती पेपरमध्ये. कारण त्याआधी बातमी देण्यासाठी आम्हाला ट्रंक कॉल लावायला लागायचा किंवा लाईटनिंग कॉल लावायचा. त्यासाठी टेलिफोन एक्सचेंजमध्ये काम करणाऱ्या त्या फोन लावून देणाऱ्याची दोस्ती करावी लागायची. कारण त्याच्याजवळ खूप फोन असायचे आणि तो मग हा ओळखीचा आहे म्हणून तो एखादा नंबर स्किप करून आम्हाला फोन लावून द्यायचा. आणि फॅक्स आल्यामुळे हाताने लिहिलेली बातमी जशाच तशी लातूरहून औरंगाबादला जायला लागली, मुंबईहून औरंगाबादला किंवा अमेरिकेतून औरंगाबादला येऊ लागली. इतका बदल फॅक्समध्ये झाला. आणि त्याच काळामध्ये कलर स्कॅनर नावाची एक गोष्ट आली. जे कलर फोटो छापून यायचे. तर पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट ब्लॉक लागायचा, मग कलर फोटो यायचे. तर कलर फोटो म्हणजे काय तर काढलेला कलर फोटो पुण्याला एक स्कॅनर युनिट होतं मोठं. एकच कंपनी होती ती. सगळ्या पेपरचे फोटो तिथे जायचे. मग त्या कलर फोटोचं सेपरेशन व्हायचं. सेपरेशन म्हणजे प्रिंटिंग ही आपली 4 कलरमध्ये होते. जगात कुठेही जातो मी, येलो, मॅजेंटा, सायन आणि ब्लॅक हे 4 कलर आहेत. या 4 कलरमध्ये प्रिंटिंग होते. तर ते 4 कलरच्या पॉझिटिव्ह द्यायच्या त्या फोटोच्या. त्याच्यावर रजिस्ट्रेशन मार्क असायचं आणि मग ते पेज आल्यानंतर स्कॅनिंग आल्यानंतर त्या 4 पानावर 4 पॉझिटिव्ह लावायच्या आणि त्याच्यापासून एक कलर पेज तयार करायचं. हा बदल झाला. पुढे कालांतराने औरंगाबादला आमच्याकडे ड्रम स्कॅनर घेतला. ड्रम स्कॅनर म्हणजे एक मोठा गोल असतो. तुम्ही ते ड्रम आईस्क्रीम खाता गोल फिरवणारं तशाच पद्धतीचं ते ड्रम स्कॅनर. त्याच्यावरती अख्खं पेज लावायचं आणि त्या पेजचं पूर्ण स्कॅनिंग व्हायचं. 4 तास लागायचे एका पेजचं स्कॅनिंग व्हायला आणि 4 पॉझिटिव्ह यायच्या सेम येलो, मॅजेंटा, सायन आणि ब्लॅक या 4 कलरच्या. आणि त्याचं पेज लावून मग ते कलर प्रिंटिंगला द्यायचं. तिथपासूनचा बदल हे सगळ्या प्रोसेसमध्ये मी काम केलं. मला काम करण्याची संधी मिळाली. आणि आता असं झालेलं आहे की मी माझ्या मोबाईलवरून फोटो काढतो, माझ्या मोबाईलवरून बातमी देतो आणि माझ्या मोबाईलवर माझ्या रिपोर्टरनी कोणती बातमी किती वाजता फाईल केली आहे आणि कोणत्या लोकेशनवरून फाईल केली हे देखील मला इथे बसून कळतं. मला कुठे जावं लागत नाही. इतका बदल इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियामध्ये झाला
आणि हा बदल प्रत्येक स्टेजवर मी काम केलं याचं मला समाधान आहे. मला ती संधी मिळाली, त्यामुळे हा सगळा बदल मी बघू शकलो. तुमच्या पुढे वेगळे चॅलेंजेस आहेत, तुमच्या पुढे वेगळ्या प्रकारचं आता मीडिया बदललेला आहे, त्यामुळे तुम्हाला कदाचित ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसतील, पण एक पत्रकार म्हणून आपण ह्या गोष्टी माहिती करून घेतल्या पाहिजेत की त्यावेळी कसं बदल होता, आता कसा बदल झाला आहे आणि भविष्यात कसा बदल येऊ घातलेला आहे, हे आपण सतत शोधक नजरेने बघितलं पाहिजे. हा सगळा प्रवास मला करता आला आणि खूप फॅसिनेटिंग प्रवास होता हा माझ्या दृष्टीने. सर, प्रिंट मीडियाचा मोठा प्रवास तुम्ही केला आहे आणि ते केला आहे. आता आजकाल काय होतं, प्रिंट मीडिया वर्सेस इलेक्ट्रॉनिक मीडिया अशी सातत्याने तुलना जी आहे ती केली जाते. आणि मला तर वाटतं इथे बसलेल्या मुलांपैकी खूप जणांना जे आहे ते इलेक्ट्रॉनिक मीडिया जे आहे त्याचं वेध आहे किंवा तिथे जाण्याची इच्छा आहे किंवा काय, आणि तुलनेने प्रिंट मीडियाला कमी महत्त्व आत्ताची जनरेशन देते असं आम्हाला दिसून येतं. ही जी तुलना होते, ही जी काही त्यांची जी स्पर्धा आहे, त्यामध्ये तुम्ही कसं बघता या सगळ्या स्पर्धेला आणि कोणत्या माध्यमाचं स्थान काय आहे आणि काय असणार आहे असं तुम्हाला वाटतं? आपण सगळे नोकरी कशासाठी करतो, प्रिंट असो इलेक्ट्रॉनिक असो, आपल्याला चांगले पैसे मिळाले पाहिजेत म्हणून करतो, बरोबर आहे. साधं गणित आहे. काय आपण काही समाज प्रबोधन करायला आपलं उपाशी राहून क्रांती करायची असं काही नाही आहे. आपल्याला नोकरी करायची आहे चांगली. पण दुर्दैवाने इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया दोघांचं जर वय बघितलं, बाळशास्त्री जांभेकरांनी पेपर जेव्हा सुरू केला दर्पण, त्याला आता 192-93 वर्ष झाली. इतक्या 200 वर्षाचा इतिहास ज्या प्रिंट माध्यमाला आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियात पहिलं मराठी चॅनल 2007ला सुरू झालं. ABP, लोकमत हे सगळे 2007च्या आसपास सुरू झाले. याचं वय आणि 200 वर्षाचं वय. साधं उदाहरण सांगतो मी आपल्या खाण्यातलं. लोणचं जे असतं, कच्च्या कैरीचं घरी तुमची आई करते, तुम्ही करत असाल, ते लोणचं कसं लागतं आणि मुरलेलं लोणचं कसं लागतं, हा फरक या दोन माध्यमांमध्ये आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये विश्वासार्हता नाही आपल्याकडे. BBC बघा तुम्ही, अल जझीरा बघा किंवा जे हे काही महत्त्वाचे चॅनल्स आहेत जगभरातली ती बघा, त्यांची विश्वासार्हता आहे. त्याचं कारण असं की ते घासून पुसून ती बातमीची सत्यता पटल्याशिवाय बातमी देत नाहीत. म्हणजे एलिझाबेथ राणीचं निधन झालं, ती बातमी सगळ्या चॅनलने चालवली, BBCने नाही दिली. कारण जोपर्यंत ऑफिशियल राणीच्या ह्याच्यामधून प्रेस नोट येत नाही किंवा ऑफिशियल अनाऊन्समेंट होत नाही, तोपर्यंत त्यांनी ती बातमी दिली नाही. एवढा वेळ इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये थांबण्यासाठी आज कोणाकडेही नाही. कारण गळेकाटू स्पर्धा झालेली आहे. प्रत्येकाला कोण पुढे पळापळा, कोण पुढे पळतं अशी स्पर्धा आहे. आणि त्या स्पर्धेत बऱ्याचदा आपणच आपल्या पायात अडखळून पडतो, ह्याचं भानही राहत नाही. पण प्रिंट मीडियाला पेपर तयार करायला 24 तासाचा अवधी मिळतो. म्हणजे आत्ता ही जो काही आपला कार्यक्रम चालू आहे, याची बातमी द्यायची आहे, तर तुम्ही बातमी लिहाल, एकदा वाचून काढाल, नंतर ती तुमच्या संपादकाकडे द्याल, तो ती वाचून घेईल आणि रात्री पेजवर लागेल ती बातमी आणि दुसऱ्या दिवशी छापून येईल. त्याला वेळ मिळतो. बऱ्याचदा रात्री एखादी घटना घडते उशिरा, मग ती बातमी फोनवर कोणीतरी सांगतं किंवा व्हॉट्सअपवर पाठवतं. त्या बातमीला तुम्हाला कन्फर्म करायला तेवढा वेळ मिळत नाही पुरेसा. तरी देखील या माध्यमाला एक पुरेसा वेळ आहे कन्फर्म करण्यासाठी, दुरुस्त करण्यासाठी. इलेक्ट्रॉनिक मीडियाला तसा नाही. दुसरी गोष्ट, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ज्या पद्धतीने बातम्या देतात आणि लगेच काढून घेतात. एखादी बातमी दिली आणि ती चुकीची हे लक्षात आली की ती बातमी काढून दुसरीच काहीतरी बातमी सुरू करतात. लोकांना कळतही नाही की त्या बातमीचं काय झालं आणि कोणी विचारायलाही जात नाही. पेपरमध्ये छापून आलेली बातमी ही पुढची 20 वर्ष तशीच राहणार आहे. ती तुम्ही बदलायची म्हटलं तरी बदलू शकत नाही. कारण तुम्ही बघा की सगळ्यात जास्त डिफॉर्मेशनच्या केसेस ह्या प्रिंट मीडियावर झालेल्या आहेत. कारण ते छापून आलेलं आहे, त्याला तुम्ही डिनाय नाही करू शकत आणि तो पुरावा म्हणून कोर्टात सादर केला जातो. मी समजा कोणाच्या विरोधात लिहिलं आणि त्याची बाजूच घेतली नाही आणि त्यांनी जर उद्या कोर्टात केस केली तर छापलेलं आहे, कोर्ट म्हणेल तुम्ही दुसरी बाजू घेतली नाही, तुमची चूक आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियावर काय म्हणतील की आम्ही बातमी काढून टाकली, आमच्या लक्षात आलं म्हणून. हे दोन माध्यमांमधला फरक आहे, वयाचा फरक आहे, अनुभवाचा फरक आहे आणि मिळणारा वेळ हा देखील त्याच्यात आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की इलेक्ट्रॉनिक मीडियापेक्षा प्रिंट मीडियामध्ये तुम्हाला परिपक्व होण्यासाठी, अनुभव संपन्न होण्यासाठी प्रिंट मीडियाचा जेवढी मदत होईल तेवढी इलेक्ट्रॉनिक मीडियाची होणार नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये तुम्हाला हातात गेल्या गेल्या बूम मिळेल, तुम्ही कुठल्याही चॅनलला जाल, तुम्हाला कोणाची मुलाखत घ्यायला मिळेल. मला आठवतं कित्येक नवीन आलेले पत्रकार मंत्रालयात, त्यांना पहिलं बीट मंत्रालय पाहिजे असतं.
प्रिंट मीडियामध्ये शेवटचं बीट मंत्रालय असतं. तुम्ही आधी कुठेतरी एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी नोकरी करताय, तिथे काहीतरी काम करताय, तिथून तुम्ही विभागाच्याच ठिकाणी जाल किंवा मुंबईत जरी असाल तरी तुम्ही आधी सांस्कृतिक बीट कराल, क्राईम कराल, पॉलिटिकल कराल. शेवटचं बीट तुमचं मंत्रालय असतं. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पहिलं बीट मंत्रालय पाहिजे असतं सगळ्यांना, कारण मंत्र्यांना जाऊन माईक देऊन समोर विचारता येतं आणि तुम्ही सतत टी व्हीवर दिसायला लागलात की तुम्ही किती वयाचे आहात, किती अनुभवाचे आहात हे महत्त्वाचं ठरत नाही. लगेच तुम्ही ज्येष्ठ पत्रकार होता. तुम्ही बघा सगळ्या चॅनलवर ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी ते तुम्हाला बोलतील, अरे त्याला पत्रकारितेत येऊन 3 वर्ष झाली, तो माझा ज्येष्ठ पत्रकार होईल. पण हा प्रश्न कोणाला पडत नाही, कारण हा 3 वर्ष रोज बघतो ना आम्ही त्याला. हा फरक आहे. पण प्रिंटमध्ये असं होत नाही. प्रिंटमध्ये तुम्हाला मेहनत करावी लागते, तुम्हाला रोज सिद्ध करावं लागतं आणि रोज तुमच्या बातमीतूनच तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता. त्याच्यामुळे या 2 माध्यमांमध्ये खूप फरक आहे. ज्याला लॉंग टर्ममध्ये पत्रकारिता करायची आहे, लॉंग टर्ममध्ये टिकून राहायचं आहे, त्यांनी सुरुवात प्रिंटपासून केली पाहिजे, नंतर इलेक्ट्रॉनिकमध्ये गेलं तरी चालेल. आता मी आमच्याकडे यूट्यूब चॅनल आहे लोकमतचं, त्याच्यावर वेगवेगळे कार्यक्रम करतो. म्हणजे काही मी इलेक्ट्रॉनिक मीडिया वाईट आहे असं म्हणत नाही, पण मी आधी हा सगळा अनुभव घेऊन मग तिकडे गेलो. मी फेस टू फेस नावाचा एक शो करतो आमच्याकडे लोकमत यूट्यूबला, तुम्ही बघा, अवेलेबल आहे लोकमत यूट्यूबवर. फेस टू फेसमध्ये मी काय केलं की सगळे पॉलिटिकल लोक जे आहेत त्यांना बोलवून त्यांच्या नॉन पॉलिटिकल मुलाखती घेतल्या. नॉन पॉलिटिकल मुलाखती म्हणजे काय की तुमचं अपब्रिंगिंग कसं झालं, तुम्ही कुठल्या शाळेत शिकलात, तुमच्या वेळेसचं वातावरण कसं होतं, तुमच्या आयुष्यातले प्रसंग कोणते आहेत की जे तुम्हाला विसरता येत नाहीत, असे वेगवेगळे प्रश्न मी त्यांना विचारले. अनेक राजकीय नेत्यांना मी त्या कार्यक्रमात गाणी म्हणायला लावली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, संजय राऊत हार्मोनियम वाजवतानाची एक व्हिडिओ सगळीकडे फिरत असते. तो हार्मोनियम संजय राऊतांनी माझ्या फेस टू फेस कार्यक्रमात वाजवलेला आहे. ती त्यांची मी मुलाखत घेतली होती. तो व्हिडिओ आता हल्ली कुठेही कशालाही जोडून पाठवला जातो, व्हायरल होतो. तो फेस टू फेसमधून मी नॉन पॉलिटिकल इंटरव्ह्यू घेतले. अनेक राजकीय नेते त्याच्यात तुम्हाला बघायला मिळेल, ते मनमोकळेपणाने रडले देखील त्या मुलाखतीत. आणि मुलाखत झाल्यावरही मला त्यांनी सांगितलं की आम्हाला असं कधीच कोणी विचारलं नाही. म्हणजे जितेंद्र आव्हाड अक्षरशः लहान मुलासारखे रडले, प्रसाद लाड रडले, सुप्रिया सुळे भावनिक झाल्या ती मुलाखत देता. अनेक नेत्यांची नावं घेईन, तुम्ही त्या मुलाखती बघू शकता सगळे. आणि त्या मुलाखतींचं शेल्फ लाईफ म्हणाल तर हे अनेक वर्ष आहे. सुप्रिया सुळेला एखादा पुरस्कार मिळाला तर त्या मुलाखतीला शेल्फ लाईफ आहे, ती कधी काढून बघता येईल, कारण त्याच्यात आजचं काही नाही आहे, ते कसे घडले आणि त्यांनी कसं जग बघितलं याच्याविषयीचं आहे. त्यामुळे वेगळं आणि जे चिरकाल टिकेल असं काही आपण करू शकतो का, याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. त्यामुळे दोन्ही माध्यमांच्या ह्या मर्यादा आणि प्लस मायनस पॉईंट्स आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ठरवा, पण मला विचाराल तर प्रिंट मीडियातून सुरुवात केली पाहिजे आणि मग इलेक्ट्रॉनिकमध्ये गेलं पाहिजे. तुम्ही सांगितलं त्याला जोडून सांगतो सर, आम्ही मुलांना घेऊन एका चॅनलच्या व्हिजिटला गेलो होतो. तिथे आम्ही चॅनलच्या मालकाशी बोललो, संपादकाशी बोललो, न्यूज अँकर जी होती तिच्याशी बोललो आणि त्या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये एक सूत्र जे आहे ते समान होतं. म्हणजे त्यांना विचारलं, मुलांना मार्गदर्शन केलं, त्यांना विचारलं की मुलांनी काय करायला पाहिजे, तयारी काय. सगळ्यांनी एक सांगितलं, वृत्तपत्र वाचायला पाहिजे. ही म्हणजे मोठी कुलकर्णी सरांनी दोन्हीचं तुलना करून आपल्याला सांगितली. मी एक प्रसंग पाहिला आहे, तो सांगायला पाहिजे या नोटवर. रवींद्र पिंके नावाचे लेखक होते, पार्लेकर होते, माझे वडील राजा राजवाडे त्यांचे मित्र होते. ते गेले तर मला पिंग्यांच्या मुलांनी फोन केला. आम्ही जवळ राहतो, म्हणजे सुभाष रोडला मी राहतो, तो शांबाप्रसाद पिंगे महिला संघ शाळेच्या समोर राहतो. की बाबा गेले तर तू ये. तर मी गेलो, दर्शन घेतलं, खाली आलो. तोपर्यंत न्यूज चॅनलचे लोक आले होते आणि एक मराठीतले मोठे व्यंगचित्रकार विसरतो मी, ते त्यांचे मित्र होते. तर ते इथे उन्नती म्हणून बिल्डिंग आहे पार्ल्यामध्ये, तिथे सगळे प्रकाशक राहतात. अशोक पठवाळे, नंतर आपला संजीव तिथे राहतो लाटकर, आणि ते हे व्यंगचित्रकार जे मी सांगतोय ते होते. त्यांचं नाव आठवलं की सांगेन नंतर. तर ते दर्शन घेऊन खाली आले होते आणि ते रिक्षा बघत होते. तर अशा वेळेस तुमच्यासारखा कोणीतरी एक इलेक्ट्रॉनिक पत्रकार म्हणा, बूमवाला तिथे आला आणि तो जो येईल त्याची मुलाखत घ्यायला लागला. म्हणजे जो कोण येईल त्याचं की हे गेले तर मला काय वाटतं वगैरे असं सगळं. आणि मी तिथं दर्शन घेऊन खाली, मला राहवलं नाही. मी त्याला म्हटलं इकडे, म्हटलं हे जे आहेत ना हे त्यांचे मित्र आहेत आणि ते
त्यांची तू मुलाखत घे. ॲक्च्युली त्यांना ती मुलाखत वगैरे काही द्यायची नव्हती, कारण ते खूपच मोठे व्यंगचित्रकार होते. ते म्हणाले या मुलाची मी काय बोलणार. तर नंतर मला म्हणाले ह्याला तर काय मी कोणी माहिती नाही, पिंगे कोणी माहिती नाही, तर त्यांना मी काय मुलाखत देणार. त्यामुळे मला काही गरज नाही असं करायची, तू काही त्याच्या नादी लागू नको. आणि असं करून त्यांनी मला झिडकारलं, ते रिक्षा पकडली, घरी गेले. मुद्दा काय की अशा बीटवर आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला कोण गेलंय, त्याचं पत्र कोण काय ह्याची काही माहितीच नसते. आणि जर आपण तिथे माईक घेतोय तर ही मला असं वाटतं एक मी काल एक शब्द खूप छान ऐकला, दिस इज वेपनाइज इनकॉम्पिटन्स. म्हणजे आपण स्वतःला पूर्णपणे नालायक असून समजतो की आपल्या हातात काहीतरी पॉवर आहे, पण ही खूप महत्त्वाची पॉवर आहे आणि त्यांनी निष्कारण विचका होतो एखाद्या गोष्टीचं, हे लक्षात घेतलं पाहिजे. केव्हाही आपण अशा ठिकाणी जाऊ तेव्हा पूर्ण माहिती घ्यायलाच पाहिजे. वेळ नाही हे कारण नाही, कारण तुम्ही तर निवडताय ना. आम्ही कसं शिक्षकांना सांगतो की तुम्ही वर्गावर जाता तयारी करूनच जायला पाहिजे. वर्गात मुलं नसतील, आमच्या हेडनी मला सांगितलं होतं 89 गोष्ट आहे की वर्गात एक मुलगा असेल, तो पण अर्धवट असेल, तरी असं समजायचं की वर्ग पूर्ण भरलाय आणि ते मला शिकवता यायला पाहिजे. काही शंका विचारली, अशी शिक्षकांची जर आम्ही अपेक्षा करतो तर 100% तशी अपेक्षा मुलांची असली पाहिजे. त्यामुळे एक प्रसंग मला वाटला सांगावा या क्षणी की त्यांनी लक्षात येईल की ह्याची ग्रॅव्हिटी काय आहे, महत्त्व काय आहे आपण जेव्हा तिथे जातो. तेव्हा ते खूप गमतीशीर आहे, ते नाव आठवतो. प्रिंटमध्ये तर इतके गमतीदार विनोद आहेत. टाइम्स ऑफ इंडियामध्ये एकदा एक बातमी छापून आली, बालगंधर्वांच्या संदर्भातली होती. बालगंधर्व तुमच्यापैकी माहिती असतील असं मी अपेक्षा करतो, बऱ्याच माना हलतायत म्हणजे माहिती आहे. बालगंधर्वांची एक बातमी होती. टाइम्स ऑफ इंडियाने लिटल गंधर्व असं लिहिलं होतं. लिटल गंधर्व असं, बालगंधर्वचं लिटल गंधर्व असं भाषांतर केलं होतं. त्या रिपोर्टरला बालगंधर्वच माहीत नव्हते कोण आहे, तर त्यांनी लिटल गंधर्व, गंधर्व काहीतरी असेल वा, लिटल गंधर्व बाल आहे म्हणून असं केलं होतं. तर असे विनोद होतात जर तुम्हाला काही माहिती नसेल तर. त्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे. वाल कुलकर्णी हे खूप मोठे समीक्षक होते. वाल कुलकर्णी वारले, त्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियामध्ये WL कुलकर्णी यांचे निधन अशी आली. आता WL कुलकर्णी हे जगात कोणाला कळालं नसतं. वाल कुलकर्णी ते वाल या नावानेच परिचित होते. आणि बातमी कन्फर्म केली पाहिजे, यांनी निधनाचा उल्लेख केला म्हणून सांगतो. आमच्याकडे एक बातमी आली होती, एका रिपोर्टरला रात्री फोन आला आणि खूप जुनी गोष्ट आहे ती औरंगाबादची. तर त्या रिपोर्टरनी बातमी दिली की शामराव पाटील यांचे निधन, त्यांच्या मागे असा असा परिवार आहे वगैरे. निधन बातमी छोटीशी येते, ती आली छापून. दुसऱ्या दिवशी त्याचे नातेवाईक ऑफिसमध्ये आले आणि ते म्हणे ते जिवंत आहेत, हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतात, तुम्ही बातमी कशी छापली. आता पंचायत आली, त्यावेळी काही मोबाईल नव्हते, फोन नव्हते. मग त्या रिपोर्टरला बोलवून आणलं आणि त्याला सांगितलं की तू अशी कशी बातमी दिली. ते म्हणे मला फोन आला म्हणे. बरं तेव्हा फोन कोणाचा आला हे कळायलाही काही मार्ग नसायचा, काही मोबाईल नाही, काही नाही, लँडलाईनवरून आलेला फोन. मग त्या हॉस्पिटलमध्ये आमचा रिपोर्टर गेला, त्यांच्याशी भेटला. दुसऱ्या दिवशी खुलासा छापला. त्या खुलासा छापल्यानंतर लिहिलं फक्त मारायला यायचेच बाकी होते. त्या खुलासाचं हेडिंग होतं, शामराव पाटील अजून जिवंतच. तेव्हा आपण काय लिहितो, काय शब्द वापरतो, कुठे वापरतो, शब्द कसे आणि कुठे वापरायचे याच्यासाठी तारतम्यच पाहिजे, दुसरा शब्द नाही. ते नसलं की मग अशा गोष्टी होतात. एक जाहिरात, एक स्पोर्ट्सची बातमी होती. भारतीय क्रिकेट संघ निवडण्यासाठी ऑब्झर्वेशन कमिटी नेमली होती, त्याची नावं होती. ते ट्रान्सलेशन करणाऱ्याला ऑब्झर्वेशन कमिटी सुचलं नाही, त्यांनी ती बातमी लिहिली, तसंच शब्द ठेवला. दुसऱ्या दिवशी बातमी छापून आली, भारतीय संघ निवडण्यासाठी अबॉर्शन कमिटीची स्थापना. त्याच्यावरती त्या रिपोर्टरचा खुलासा होता, चुकीचं काय म्हणे, गाणारच आहेत म्हणे काही सदस्य, ते अबॉर्शन कमिटी. आपण समर्थन करायचं तर कशाचंही करू शकतो. न करण्याची 100 कारणं आहेत, करण्याची 1000 कारणं आहेत. पण आपण काय शब्द वापरतो, पत्रकारांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपण शब्द कसे वापरतो आणि कुठे वापरतो, कोणत्या रेफरन्समध्ये वापरतो, हे फार फार महत्त्वाचं आहे. असेच किस्से आम्हाला कदाचित हवे आहेत की ज्याच्यामुळे आम्हाला जास्त या गोष्टी कळतील. मगाशी राजवाडे सरांनी जेव्हा परिचय केला तुमचा, तेव्हा त्याच्यातली सगळ्यात जास्त ज्याला आपण म्हणजे मुलांच्या भाषेमध्ये हायलाईट बोलू शकतो अशी जी गोष्ट होती ती होती PILची, की तुमच्या या ज्या काही वृत्तमालिका तुम्ही चालवल्या त्याच्यावरती जे आहे त्या खंडपीठाने, उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दखल घ्यावी. अशा ज्या आहेत त्या 9 वृत्तमालिका आहेत आणि हे असं म्हणजे भारतातलं पण हे एकमेव उदाहरण आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे.
तर थोडंसं मला वाटतं की हे सोपं काम नाही आहे. अशा पद्धतीचा पाठपुरावात्मक बातम्या करणं किंवा ते आव्हानात्मक पण आहे, कदाचित थोडंसं धोकादायक पण आहे. आणि म्हणजे आम्हाला उत्सुकता आहे सगळं जे आहे ते तुम्ही कसं केलं. तर थोडंसं मुलांना जनहित याचिकाबद्दल पण सांगा आणि तुम्ही कसं केलं या गोष्टी काही उदाहरण त्याचे सांगा. तुमच्यापैकी सगळ्यांना PIL म्हणजे काय माहिती आहे का? किती जणांना माहिती नाही? अगदी सांगा. माहीत नसेल तर काय फार मोठा गुन्हा नाही आहे आपला. माहीत नसेल तर हातवर करा. व्हेरी गुड, आय वेलकम, चांगली गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो PIL म्हणजे काय. PILचा अर्थ पब्लिक म्हणजे P, इंटरेस्ट I आणि लिटिगेशन. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे PIL. जनहित याचिका त्याला म्हणतात मराठीत. त्याचं कारण असं की एखादी गोष्ट घडली आणि ती गोष्ट घडल्यानंतर त्या गोष्टीवर सरकारही काही करत नाही, संबंधित विभागही काही करत नाही आणि कोर्टाला जेव्हा ती गोष्ट अत्यंत महत्त्वाची वाटते तेव्हा कोर्ट ती घटना किंवा ती बातमी, त्या बातमीलाच पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणून त्याची याचिका म्हणून ती बातमी स्वतःकडे दाखल करून घेते आणि कोर्ट त्याच्याबद्दल मग सरकारला जाब विचारतं आणि त्याच्यावरून ते प्रश्न मार्गी लागतात. त्याला PIL म्हणतात, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. तर तुम्ही आता हे कसं ते मी तुम्हाला उदाहरणांसहित सांगतो. 1ली ते 4थीच्या मुलांना, आता तुमच्यापैकी अनेकांना शाळेत शिकताना मोफत पुस्तकं मिळाली, तर ती का मिळाली ते मी तुम्हाला आज सांगतो. 1ली ते 4थीच्या पुस्तकांच्या किमती वाढल्या अशी एक बातमी मी दिली होती. फार जुनी गोष्ट आहे ही, औरंगाबादला असताना. आणि ती बातमी छापताना मी काय केलं, गेल्या वर्षी पुस्तकांचे दर किती होते, 1लीच्या पुस्तकात 1ली ते 7वी पर्यंत पुस्तकाच्या किमती किती आहेत, वह्या त्यावेळी किती रुपयाला मिळायच्या आणि यावर्षी वह्यांच्या किमती किती झाल्या आणि पुस्तकाच्या किमती किती झाल्या याचा टेबल दिला होता. ती बातमी छापून आल्यानंतर औरंगाबादचे एक वकील आहेत, त्यांनी ती हायकोर्टामध्ये जजला नेऊन दाखवली. त्यावेळी नरेंद्र चपळगावकर आणि BN देशमुख हे 2 जज होते. त्यांना ती बातमी नेऊन दाखवली. मला चपळगावकरांनी बोलवलं, चपळगावकर हयात आहेत आज. ते म्हणाले, कशाच्या आधारे दिली तू बातमी? मग मी तिथे औरंगाबादला एक पाठ्यपुस्तक मंडळाचं ऑफिस आहे, त्यांच्याकडनं आणलेली कागदपत्र त्यांना दाखवली. ते म्हणे ठीक आहे जा. आणि त्यांनी त्या बातमीला PIL म्हणून ट्रीट केलं, म्हणजे ती याचिका म्हणून ती बातमी दाखल करून घेतली. आणि त्याच्यानंतर काही दिवस ती याचिका चालली. सरकारने त्यांचं म्हणणं मांडलं, कोर्टाने प्रश्न विचारले आणि त्यानंतर कोर्टाने आदेश दिला की ही पुस्तकं 1ली ते 4थीची मुलींना आणि मुलांना मोफत दिली पाहिजे. त्याची सुरुवात त्या बातमीमुळे झाली. अनेकांना काही माहितीही नसेल, पण एक बातमी काय परिणाम करू शकते किंवा PIL म्हणजे काय आणि त्याचा कसा फायदा होऊ शकतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. औरंगाबादला ESI हॉस्पिटल आहे. ESI हॉस्पिटल म्हणजे कामगार विमा रुग्णालय. कामगार विमा रुग्णालय हे केंद्र सरकारच्या वतीने चालवलं जातं. तर त्या कामगार विमा रुग्णालयाची मोठी इमारत होती. तिथे डॉक्टर्स नव्हते. तिथल्या काही राजकारण्यांचा त्या इमारतीवर डोळा होता आणि त्यांना ती इमारत स्वतःसाठी पाहिजे होती. आणि राज्य कामगार विमा रुग्णालय जिथे रुग्ण आले पाहिजेत तिथं कशी गुरंढोरं येत आहेत आणि ते कसं ओसाड पडलं ह्याची मी 2 दिवस बातमी लिहिली. तेव्हा तिथे जस्टिस BH मर्लापल्ले म्हणून होते औरंगाबाद खंडपीठात. त्यांनी त्या 2 बातम्यांनाच PIL म्हणून ट्रीट करून घेतलं. आजही ती PIL चालू आहे औरंगाबाद हायकोर्टात. आणि मला सांगायला आनंद आहे की ते राज्य विमा रुग्णालय जे विकायला काढलं होतं किंवा विकायचा घाट घातला होता ते राज्य कामगार विमा रुग्णालय आज व्यवस्थित चालू आहे. तिथे भरपूर डॉक्टर्स आहेत आणि भरपूर पेशंट्स तिथे येतात. हे आपल्या बातम्यांमुळे करू शकतो. आणि हे अशा मी माझ्या 10 PIL आहेत. माझी स्वतःची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता. atulkulkarni.in या नावाची माझी वेबसाईट आहे, त्याच्यावर ही सगळी माहिती आहे. एक बातमी मी केली होती, औरंगाबादला सिडकोमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होती. अतिक्रमण म्हणजे किती तर 26-27 हजार अतिक्रमण होती. आणि मी त्या अतिक्रमणांबद्दल बातमी छापली. कोर्टाने त्याची दखल घेतली, PIL म्हणून त्या याचिका केली, त्या बातमीलाच याचिका म्हणून दाखल करून घेतलं. आणि जेव्हा त्याची सुनावणी सुरू झाली तेव्हा कोर्टाने विचारलं की तुमच्याकडे किती अतिक्रमण आहेत, सिडकोला विचारलं. तर सिडकोने सांगितलं की आपण मोठा आकडा देऊ म्हणजे मग कुणी अतिक्रमण आपली पाडा म्हणून सांगणार नाही. त्यांनी 27,000 अतिक्रमणांची यादी दिली. कोर्टाने सांगितलं ठीक आहे, याच्यावर फुटपाथवर किंवा रस्त्याच्या कडेला असलेली किती अतिक्रमण आहेत त्याची वेगळी यादी द्या. ती यादी दिली. मग सांगितलं आधी हे पाडा मग परत आमच्याकडे या. असं करत करत 27,000 अतिक्रमणं सिडकोतली त्या 2 बातम्यांमुळे पाडली गेली. आपण करायचं, त्या काळात मला खूप त्रास झाला.
माझ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न झाला, हे होणार. पण आपण जर ठाम असू आणि आपल्याजवळ जर मजबूत माहिती असेल तर आपण हे सगळं करू शकतो. मुंबईत आल्यानंतर मी एक बातमी लिहिली होती RTOच्या संदर्भातली. RTOमध्ये ज्या फॉरेनर बाईक येतात, मोठ्या मोठ्या बाईक, ज्या हाय स्पीडवाल्या बाईक आहेत, त्याचे पार्ट्स तिकडून इथे आणतात, इथे असेंबल करतात आणि त्या बाईक इथे विकतात असं दाखवतात, कारण त्याच्यावर टॅक्स कमी लागतो. पण ऑलरेडी सगळ्या बांधणी केलेल्या बाईक इथे आणल्या गेल्या आणि त्या विकल्या गेल्या. ते प्रकरण मी उघडकीस आणलं. त्याच्यात मुंबई हायकोर्टात त्याच्यावर याचिका दाखल झाली आणि त्याच्यामध्ये 17 RTO इन्स्पेक्टर सस्पेंड झाले. त्याच्यातल्या 12 जणांची डिपार्टमेंटल इन्क्वायरी लागली. हे सगळं त्या 3-4 दिवसाच्या बातमीमुळे झालं. त्या काळात मी RTOचे दरपत्रक कसं आहे, म्हणजे पैसे खाण्याचं दरपत्रक कसं आहे, हे सुद्धा छापलं होतं. आणखी एक बातमी या काळातली 290 कोटीचा औषध खरेदी घोटाळा या राज्य सरकारने केला होता, मागच्या राज्य सरकारने. त्याच्यातली एक म्हणजे ज्यांनी मला खूप मदत केली ते सुरेश भाटवडेकर, त्यांच्या मिसेस आज इथे आहेत, हेमा भाटवडेकर. ज्या पद्धतीने तो सगळा घोटाळा केला होता त्याची कागदपत्र मी RTI मधून त्यांनी मागवली, मी मागवली. ती कागदपत्र अशी एवढा गठ्ठा होता, या टेबलची जेवढी रुंदी आहे तेवढ्या उंचीचा तो गठ्ठा होता. त्याच्यासाठी मी 2 अधिकाऱ्यांना मदतीला घेतलं, त्यांच्याकडनं सगळी माहिती तपासून घेतली की काय लिहायचं त्याच्यातलं, आपल्याला ते आधी कळालं पाहिजे. आणि मग त्याची एक आम्ही मालिका लावली. त्याच्यामध्ये पहिल्यांदा राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक सतीश पवार म्हणून ते सस्पेंड केलं काही महिन्यासाठी. त्याची अजूनही औरंगाबाद हायकोर्टात PIL सुरू आहे. ही PIL हायकोर्टाने केली नव्हती. औरंगाबादला एक सार्वजनिक आरोग्य विभागाची केस चालू होती. त्यावेळी मी स्वतःहून इनिशिएटिव्ह घेत हे कसा घोटाळा केलेला आहे ह्याची सगळी फाईल बनवली. माझं कव्हरिंग लेटर लिहिलं की अशा पद्धतीने ब्लंटली भ्रष्टाचार सुरू आहे आणि तुमच्याकडे एक ऑलरेडी केस चालू आहे, तर ही तुम्ही केस म्हणून ह्याच्याकडे बघितलं पाहिजे. औरंगाबाद हायकोर्टाने ती माझी जी फाईल पाठवली होती त्यालाच PIL म्हणून ट्रीट केलं, सगळं दप्तर मागवून घेतलं. अजूनही ती केस चालू आहे. आता त्यातले अधिकारी देखील सस्पेंड झाले, काही वारले, पण ती केस चालू आहे. तर हे आपण ठरवलं ना काय करायचं तर हे करू शकतो. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला फार इंग्लिश आलं पाहिजे किंवा तुम्हाला फार नॉलेज पाहिजे हे डोक्यात आणू नका. मदत करणारे भरपूर लोक मिळतील. माझं इंग्रजी हे तुमच्यापैकी अनेकांचं चांगलं असेल, पण माझं अतिशय सामान्य इंग्लिश आहे आणि मला ते सांगायला काही कमीपणा वाटत नाही. पण ज्याला चांगलं इंग्लिश येतं त्याच्याकडे जाऊन हे वाच आणि समजावून सांग असं विचारण्याची आजही या वयात तयारी आहे. त्यामुळे लाजू नका. तुम्ही लाजलात की तुमचं संपलं, कामच आपलं पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे काही संकोच न बाळगता जा. राज्य सहकारी बँकेचा एक प्रसंग सांगतो मी. राज्य सहकारी बँक इथे आहे. नाबार्ड नावाची एक संस्था आहे. तुम्ही सर्च करत जा गुगलवर जाऊन. नाबार्ड काय आहे? नाबार्ड ही देशाला कृषी क्षेत्रात फायनान्स करणारी संस्था आहे. ती राज्य सहकारी बँकेला कर्ज देते. राज्य सहकारी बँक जिल्हा बँकेला देते. जिल्हा बँक विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांना देतात. आपल्याकडे 3 tier सिस्टीम स्वीकारलेली आहे कर्जाच्या बद्दलची. तर ह्या राज्य सहकारी बँकेत घोटाळे झाले. नाबार्डने त्यांचा ऑडिट रिपोर्ट दिला. तो ऑडिट रिपोर्ट 1,500 पानाचा होता आणि पूर्ण इंग्रजीमध्ये होता, टेक्निकल होता. मी बँक ऑफ महाराष्ट्राचे एक डायरेक्टर होते, एक कोऑपरेटिव्ह मधले खूप मोठे वकील होते. त्यांना दोघांना जाऊन भेटलो, त्यांना त्याचे झेरॉक्स करून दिले आणि हे समजावून सांगायला सांगितलं. मी 6 दिवस त्याची मालिका छापली. त्यावेळी आमच्या पेपरचे ओनर राजन दर्डा हे सरकारमध्ये मंत्री होते. अजित पवार मंत्री होते, उपमुख्यमंत्री होते. त्यांच्यावर प्रचंड दबाव होता की हे थांबवा तुम्ही. पण त्यांनी सांगितलं मी तर पेपरचं काहीच बघत नाही, मी मंत्री आहे, तुम्ही अतुलशी बोला काय आहे ते. अजित पवारांनी एके दिवशी मला बोलवलं, म्हणे काय चाललंय हे थांबवा तुम्ही. मी म्हटलं थांबवणार नाही, तुमचा खुलासा द्या मी छापतो. तेही खुलासा देऊ शकत नव्हते कारण ते राज्य सहकारी बँकेचं प्रकरण होतं. राज्य सहकारी बँकेचा खुलासा सरकार कसा देईल? राज्य सहकारी बँकेने एक खुलासा दिला आमच्याकडे. पहिल्या पानावर क्वार्टर पेज जाहिरात दिली पावपानाची. त्या जाहिरातीच्या शेजारी त्यांचा खुलासा कसा चुकीचा याची बातमी आम्ही छापली. आणि एवढंच नाही तर हे सगळं झाल्यानंतर मी रिझर्व्ह बँकेला पत्र लिहिलं की हे असं सगळं आलेलं आहे, त्याच्यात रिझर्व्ह बँकेचं नाव खराब होत आहे, तर रिझर्व्ह बँकेची याच्यावरची भूमिका काय आहे तुम्ही आम्हाला कळवा, आम्हाला ती छापायची आहे. त्यांनी भूमिका काही कळवली नाही, पण राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून टाकलं. ते आजतागायत संचालक मंडळ बरखास्त आहे. अजूनही तिथे नवीन संचालक मंडळ नेमलं गेलेलं नाही. आपण काय करू शकतो
मला काही इंग्रजी ते रिपोर्ट वाचता आला का 1500 पानाचा? नाही वाचता आला, पण मी समजून घेतला, त्याच्यातली बातमी काय ही शोधली, त्यामुळे हे करू शकलो मी. आणि हे तुम्ही कोणीही करू शकता, काही याच्यात अवघड गोष्ट नाही आहे. सर, तुम्ही म्हणजे याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर शोधपत्रकारिता केली आहे किंवा रिपोर्टर म्हणून पण हे केलं आहे. आणि मला आठवतं मी 1999ला विद्यार्थी असताना पहिल्यांदा तुम्हाला मी भेटलो होतो, ज्यावेळेला मी मास्टर्स करत होतो. आणि मला आठवतंय मी एक लेख लिहिला होता शिवसेनेवरती. तरुणांना कसं शिवसेना आकर्षित करताय आणि विचारधारा वगैरे न कळता आणि फक्त ते आक्रमकतेमुळे तरुण आकर्षित होत आहे, असा त्याचा गाभा होता. मी लेख लिहिला आणि तो दिला. लोकपत्र नावाचं जे दैनिक आहे त्याच्यामध्ये तो दिला. आणि तिथल्या उपसंपादकाने त्याची हे जे होती हेडलाईन ती त्याने, तरुणांनो सावधान, भगवा रुमाल गळफास ठरतोय, अशी त्याने हेडलाईन दिली. आणि जे फोन यायला लागले, कोण हा गजेंद्र तेवढा, त्याला काय कळतं, शिवसेनेवाल्यांचे धमकीचे फोन वगैरे जे आहे ते येऊ लागले एकदम. असं ते झालं. म्हणजे दिवसभर आम्हाला असं होतं की आता ते लोक येतील, मारतील, मला काहीतरी करतील. असं काही झालं नाही, पण तो प्रसंग माझ्यासाठी खूप एकदम मिळतं. तर हे रिपोर्टिंग करताना असे अनुभव जे आहेत ते येतात. तर तुम्हाला असे कोणते अनुभव आले आहेत, असे जे चित्तथरारक आहेत किंवा शोधपत्रकारिता करताना काही असं? माझ्या आयुष्यातला एक कधीच न विसरू शकणारा प्रसंग मी आज तुम्हाला सांगतो. आमच्याकडे एक बातमी छापून आली होती. बाळासाहेब ठाकरेंचं सिंहासन, हे शिर्डीला एक सिंहासन दिलं होतं आणि ते सिंहासनाचा चांदीचा पत्रा होता वगैरे, ते बाळासाहेबांनी तिकडं देऊन टाकला, अशा पद्धतीची एक बातमी होती. आणि ती बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात बातमी होती. रविवारचा दिवस होता, मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो, चिंचपोकळीला आमचं ऑफिस होतं. 5-6 शिवसैनिक आले आणि ते गाडीमध्ये सिंहासन घेऊन आले, जे बाळासाहेबांना दिलं होतं ते सिंहासन आमच्या ऑफिसमध्ये ठेवलं. सिंहासन म्हणजे आता तुम्ही बघत असाल, उद्धव ठाकरे जेव्हा बोलतात त्यांच्या बाजूला एक लाकडी मोठी खुर्ची असते, ते त्याला सिंहासन म्हणतात. तर ते त्यांनी ऑफिसमध्ये ठेवलं. बाळासाहेबांच्या सहीचं एक पत्र होतं की तुम्ही जी बातमी छापली आहे ते सिंहासन मी परत पाठवत आहे, साभार पोच द्यावी. आणि त्याची झेरॉक्स होती. त्या पत्रावर मी सिंहासन परत मिळाले असं लिहिलं आणि देऊन टाकलं. पुढच्या 1.5 तासात जो काही देशभर हलकल्लोळ झाला की बाळासाहेबांनी सिंहासन परत पाठवलं, सगळे चॅनलचे लोक आले, सगळे ते शूटिंग करतायत, विचारतायत. मला अनेकांनी विचारलं की तुम्हाला काय झालं? तर म्हटलं काही नाही, माझ्या आयुष्यात पहिल्यांदा ही चित्तधरारक गोष्ट हीच होती की शिवसैनिक आले, पत्रावर रिसिव्ड म्हणून घेऊन गेले. शिवसैनिक असे रिसिव्ड म्हणून घेऊन जातील याची कल्पना मुळात सहन होत नाही. आणि मग नंतर आम्ही ते सिंहासन गाडीमध्ये घालून परत बाळासाहेबांना नेऊन दिलं. तेव्हा बाळासाहेब तिथे मातोश्रीवर म्हणाले की माझ्या पत्रावर रिसिव्ड म्हणून कोणी लिहिलं आहे? तर दिनकर रायकरजी होते आमचे, ते म्हणाले यांनी लिहिलंय म्हणून त्यांनी मला पुढे केलं. तर तूच दे म्हणे परत दिलं म्हणून, मी त्याच्यावर लिहून दिलं, परत दिलं. तर तो कधीही न विसरता येणारा प्रसंग आहे. आणि तुम्ही जसं म्हणालात की हल्ले होतात का वगैरे, तर हो होतात. मी औरंगाबादला विद्यापीठ बीट कव्हर करायचो, त्यावेळी मी विद्यापीठाचं एक असंच प्रकरण उघडकीस आणलं. आणि ते प्रकरण उघडकीस आणल्यानंतर मला धमक्या आल्या, तुम्हाला अमुक करू तमुक करू. त्यावेळी मी माझ्याकडे एक बजाज कब नावाची स्कूटर होती, त्या स्कूटरवर जायचो. तेव्हा मला पोलिसांनी, पोलीस डिपार्टमेंटने एक पोलीस बंदोबस्ताला दिला होता. मी स्कूटर चालवायचो, तो पोलीस मागे काठी घेऊन बसायचा आणि मी विद्यापीठात जायचो आणि परत यायचो. असं काही काळ झालं, पण नंतर काही झालं नाही. एक आहे की तुम्ही जर फर्म असाल ना आणि तुमची माहिती जर एकदम मजबूत असेल तर तुम्हाला काही त्रास होत नाही. मला अनेक जण विचारतात तुम्ही एवढं विरोधात लिहिता वगैरे, तुम्हाला काय होत नाही का? म्हटलं कसं काही होत नाही, महिन्याला पगार मिळतो मला. मी शेवटी आपण त्याच्यासाठीच करतो ना, त्याच्यामुळे घाबरायचं नाही. घाबरलं की संपलं. आणि घाबरतो कधी माणूस की त्याच्या मनात काहीतरी हेतू असेल, काही हेतू ठेवून तो जर करणार असेल तर मग त्याला घाबरावं लागेल, त्याला पर्याय नाही काही. पण लिहू शकता, काही अडचण नाही. मागच्या 5 वर्षात म्हणजे युतीचं सरकार असताना शिवसेना आणि भाजपचं, त्या काळातले जे 4 प्रमुख घोटाळे आले त्यातला एक चिक्की घोटाळा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ऐकून. हां, तर तो चिक्की घोटाळा मी उघडकीस आणला सगळ्यात पहिल्यांदा. त्याच्यामुळे माझं आणि पंकजा मुंडेंचं भांडण झालं का? तर बिलकुल नाही. त्याच पंकजा मुंडेंची नंतर याच हॉलमध्ये मीच मुलाखत घेतली. त्याच्यात काही हे नाही. विनोद तावडे यांच्या काळात एक फोटो फ्रेमचा घोटाळा झाला होता, तो सगळ्यात पहिल्यांदा मी उघडकीस आणला. याचा अर्थ विनोद तावडेंचं माझं भांडण आहे का? बिलकुल नाही. आपल्याला बॅरिकेटिंग करता आलं पाहिजे की हे वेगळं क्षेत्र आहे, हे वेगळं काम आहे. मी नेहमी म्हणतो पत्रकारचं काम कसं आहे, लव्ह अँड हेट रिलेशनशिप असते.
पत्रकारांशी सगळे प्रेमही करतात कारण त्यांना काहीतरी आपलं चांगलं छापावं असं वाटत असतं, आणि तिरस्कारही करतात कारण अरे यार आपल्या विरोधात ठोकून काढेल म्हणून. तर हे नाईलाज आहे, घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. त्यामुळे आपण हे पक्क ठरवलं पाहिजे की आपल्याला काय करायचंय आणि काय नाही करायचंय, मग काही अडचण येत नाही. बरोबर आहे, ठरवायला पाहिजे, नक्कीच खरं आहे. एक पण याला जोडूनच प्रश्न असा आहे की आता पत्रकारितेमध्ये पूर्णतः व्यावसायिकता आली आहे. आता ही व्यावसायिकता आणि ही मुलं, आमच्याकडे हा जो कोर्स आहे याला आम्ही व्यावसायिक अभ्यासक्रम असं म्हणतो. आणि तुम्ही मगाशी बोललात तसं की बाबा पोटा पाण्यासाठी आपल्याला ते करायचंच आहे किंवा तो प्रश्नच नाही. पण मग ही व्यावसायिकता जपताना सामाजिक भान कसं जपावं, काय सांगू शकाल तुम्ही? आपल्या हातात माध्यम आहे, आपण लोकांचे प्रश्न सोडवू शकतो म्हणून लोक आपल्याकडे येतात. आपण जर लोकांचे प्रश्न सोडवू शकत नसू तर लोक आपल्याकडे येणारच नाहीत. मी माझ्या कॉलेज जीवनातलं, मी पत्रकारितेकडे कसा वळालो त्याच्याचा एक किस्सा सांगतो. मी ज्या कॉलेजमध्ये शिकत होतो त्या कॉलेजचे लायब्ररियन होते आणि ते मला सांगायचे की माझ्या वडिलांचा प्रॉब्लेम आहे. त्याचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते लायब्ररियनचे, आणि त्यांना काहीतरी तेव्हा ते एक मानपत्र मिळायचं, ते दिलेलं नव्हतं आणि त्यांना स्वातंत्र्य सैनिकाचं काही मानधनही मिळत नव्हतं. आणि मी तेव्हा लातूरला लोकमतमध्ये पार्ट टाईम काम करत होतो. तेव्हा मी त्यांच्याकडनं सगळं समजून घेतलं आणि त्याचीच बातमी लिहून काढली. तुम्ही जी आता बातमी लिहिता, तुम्हाला हे सगळे शिकवतात 5W का 7W पाहिजेत वगैरे, बरोबर आहे ना? 5W 1H. हां, ठीक आहे, मी तर हे शिकलेलं नाही आहे. पण माझं एक आहे की तुम्ही जे बोलताना एखादी गोष्ट कळाल्यानंतर तुम्ही तुमच्या घरच्यांना कसं सांगता, तुमच्या आईला असेल, वडिलांना असेल, भावाला, बायकोला, बहिणीला, ज्याला कोणाला ती माहिती कशी सांगता ती बातमी आहे, तेवढीच बातमी आहे. तुम्ही असं सांगता का मी जात होतो, रेल्वे सिग्नल जवळ एक भीषण अपघात झालेला आहे, तिथे 4 जण ठार झालेले आहेत, असं सांगता का घरी? तुम्ही जे साधं बोलताना ती बातमी आहे. मी त्याच पद्धतीने ती बातमी लिहिली, दिली, छापूनही आली लोकमतमध्ये, आणि ती बातमी छापून आल्यानंतर मग तिथल्या कलेक्टरनी दखल घेतली त्याची, आणि त्या लायब्ररियनचे जे स्वातंत्र्य सैनिक वडील होते त्यांना नंतरच्या येणाऱ्या 15 ऑगस्टला त्यांनी त्यांच्या घरी जाऊन मानपत्र दिलं, त्यांचं मानधन सुरू झालं. मी म्हटलं अरे ही जादूची कांडी आहे पत्रकारिता, म्हणजे आपण असं करू शकतो. आणि त्यामुळे मी पत्रकारितेकडे वळालो. लातूरला एका रस्त्याचं डांबरीकरण सुरू होतं, आणि डांबरीकरण सुरू असताना मी जात होतो, बघितलं तर रस्त्याच्या कडेला ते डांबराचे पत्रे असतात, त्याची व्ही आकाराची अशी झोपडी केल्यासारखी असते, तिथं ती त्यांचं कुटुंब राहत असतं. तिथली लहान मुलं त्या डांबराच्या पडणाऱ्या गोळ्या, त्याच्या गोट्या करून मातीत लावून त्या गोट्या घेऊन खेळत होती. तर मी त्याचा फोटो काढला, त्याची बातमी केली, आणि त्या बातमीचं हेडिंग दिलं, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. ती बातमी छापून आली. त्याच्या दुसऱ्या दिवशी तिथल्या कलेक्टरनी त्या रस्त्याचं काम करणाऱ्यांना चांगले टेंट दिले राहायला. तर म्हटलं अरे किती सुंदर आहे, हे आपण करू शकतो. सामाजिक भान म्हणजे काय, ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे. आपल्यामुळे लोकांचे 4 प्रश्न सुटले असतील तर त्याचा फायदा आहे ना. आता मी ज्या आरोग्य विभागाच्या बद्दल सांगितलं, ज्याच्यासाठी मी हेमाताईंचाही उल्लेख केला, वाटोडेकरांचा उल्लेख केला, त्यांचा व्यवसाय होता. त्यांना कोणी सांगितलं होतं का हे तुम्ही करा आगाऊ धंदे म्हणून? त्यांच्या धंद्याचं अडचण करून त्यांनी हे केलं. का केलं? त्यांना एक कुठेतरी सामाजिक भान होतं. मी का केलं की हे केल्यामुळे रुग्णांना चांगली औषधं मिळतील, चांगला दर्जेदार वस्तू मिळतील, त्याच्यासाठी मी केलं. सामाजिक भान याच्या पलीकडे काही वेगळं नसतं. अगदी शेवटचे 1-2 प्रश्न. सामाजिक भानाबद्दल आता तुम्ही बोललात, कुठेतरी आत्ताच्या या सोशल मीडियाच्या युगामध्ये जे आहे हे सामाजिक भान जे आहे ते हरपत चाललंय, किंवा कुठेतरी असं होत आहे की फक्त म्हणजे ज्याला आपण म्हणतो की दिखाऊपणा जो आहे तो वाढला आहे, आणि तसं पत्रकारिता पण जरा जी आहे ती गुळगुळीत झाली आहे, असं थोडंसं जे आहे ते वाटतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जाणारी किंवा सोशल मीडियाच्या युगात केली जाणारी पत्रकारिता, तुम्ही कसं पाहता या सगळ्या गोष्टी? सोशल मीडियातच नाही तर प्रिंट मीडियामध्ये सुद्धा लोकांना मेहनत करायची तयारी नाही. आजच आम्ही मगाशी सरांशी बोलत होतो, आज एका दैनिकाने पूर्णपणे चुकीची हेडलाईन छापली. तर ते होतं असं, त्याला काही इलाज नाही, कारण त्यांनी जर थोडी मेहनत केली असती, वाचलं असतं तर हे कदाचित झालं नसतं. काल मी सोशल मीडियावर काही इंस्टाग्रामवर बघत होतो, तर मला एक इमेज दिसली की इथल्या एका हॉस्पिटलमध्ये 25-26 वर्षांनी त्या डॉक्टरचा मित्र आला आणि त्याला भेटला. त्या डॉक्टरनी एकमेकांना कडकडून मिठी मारली आणि त्याच्यामुळे त्याच्या 4 बनगड्या तुटल्या, अशी बातमी होती. तर मी ती माझ्या रिपोर्टरला पाठवली, अरे काय बघ. त्यांनी सांगितले 6 वर्षापूर्वीची बातमी आहे म्हणे.
आता ती सोशल मीडियावर आली, आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि बातम्या देतो. व्हॉट्सअपवर आपण नको तेवढा विश्वास ठेवतो. रवीश कुमारने फार छान नाव आहे, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असं नावच दिलंय त्याला. आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी व्हायचं की साठे कॉलेजचे हे आपण ठरवायचं आहे. याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आपण किती सोशल मीडियाच्या दबावाखाली जायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आपण इतके आहारी जातो त्याच्या की आपल्याला येणारी प्रत्येक गोष्ट खरी वाटायला लागते आणि ती इतकी खरी वाटायला लागते की आपल्याला त्याचं खातरजमा करून घेणं किंवा खात्री पटवून घेणं की हे खरं आहे की खोटं आहे तपासून घेणं हे देखील करावं वाटत नाही. सोशल मीडिया तुम्हाला आळशी बनवतो. आमच्या काळामध्ये मी फार 70-80 वर्षाचा आहे असं नाही म्हणत, पण मी ज्या काळात पत्रकारिता केली त्या काळामध्ये ही कोणतीही माध्यमं नव्हती, मोबाईल नव्हता, काहीच नव्हतं. मी सगळं सांगितलं तुम्हाला. त्यामुळे आम्हाला जास्त मेहनत करावी लागायची. आता कसं झालं की चांगले चांगले पत्रकार अनेक नेत्यांकडे PRO म्हणून गेले आणि आता युनिकोड फॉर्मॅटमध्ये बातमी लिहून तयार करून पाठवतात. आलेली बातमी कट पेस्ट करायची आणि लावून टाकायची. त्याच्यात तुम्ही कुठेच नसता. आणि तुम्ही एक प्रयोग करून बघा सगळेजण की 1 महिना तुम्ही एक बातमी लिहून काढा. तुमच्या शाळेचं कॉलेजचं मुखपत्र असेल किंवा आणखी कुठे, माझ्याकडे द्या, मी छापतो. पण 1 महिन्यानंतर तुम्ही स्वतःला विचारा की मी जेवढ्या बातम्या लिहिल्या याच्यामध्ये मी कुठे आहे. तुम्ही स्वतःला शोधा त्या बातमीत. आणि जर तुम्ही एखाद्या बातमीत तुम्ही स्वतःला शोधू शकलात, तुम्हाला वाटलं की अरे ह्या बातमीत मी आहे, तर नक्की तुम्ही चांगल्या मार्गावर आहात. आणि तुम्हाला त्या 30 दिवसातल्या 30 बातम्यात एकाही बातमीत तुम्ही स्वतःला जर दिसला नाहीत तर तुम्ही स्वतःचा पुनर्विचार करा की आपण काय करतोय. इतकं सोपं हे आहे. आपलं शरीर आपल्याला सांगतं ना, डोकं दुखतंय, पोट दुखतंय, काहीतरी डोळ्यात जळजळ होतीये. दुसरं कोणी सांगतं का तुमचं डोकं दुखतंय बघून घ्या म्हणून, तुमचं पोट दुखतंय का रे बघ जरा, असं कोणी म्हणत नाही. आपल्यालाच आपलं कळतं. तसं आपलं काम आपल्याला सांगत असतं की आपण चांगलं करतोय की वाईट करतोय. रोज रात्री झोपताना स्वतःला विचारावं की आपण काय मिळवलं. माझा आजही छंद आहे, छंद म्हणतो मी त्याला, की मी रोज 2 नवीन माणसं भेटल्याशिवाय मी घरी जात नाही. किती रात्री 12 वाजले तरी मी 2 नवीन माणसं भेटल्याशिवाय घरी जात नाही. गेले काही दिवसापासून सीमा मॅडम हे आणि आमचं बोलणं चाललं होतं. आज मला या निमित्ताने सर भेटले, हे भेटले, सीमा मॅडम भेटल्या, आज 3 माणसं नवीन भेटली मला. त्यामुळे मी आज कदाचित लवकर घरी जाईन. पण रोज 2 माणसं नवीन भेटा, त्यांच्याशी गप्पा मारा. तुम्ही पुस्तकं किती वाचता हे नाही म्हणत, वाचलंच पाहिजे, वाचाल तर वाचाल आहे, पण तुम्ही वाचणार नसाल, माणसं वाचायला शिका, माणसांना भेटा, वेगवेगळ्या माणसांना भेटा, वेगवेगळ्या कशावरही गप्पा मारा, कुठल्याही विषयावर. अकॅडमिकच गप्पा मारल्या पाहिजेत असं नाही. एखाद्या सिनेमावर गप्पा मारा, एखाद्या नाटकाविषयी बोला, एखाद्या सिरियलविषयी बोला, त्याची मतं विचारा, तुमची मतं त्याला सांगा. ही जी प्रोसेस आहे ना, ही प्रोसेस शिकण्याची प्रोसेस आहे, तुमच्या बातमीची प्रोसेस आहे. ह्याच्यासारखी सोपी पद्धतच नाही कुठली शिकण्याची. आणि तुम्ही सगळे सहज करू शकताय, काही अवघड नाही याच्यामध्ये. आत्ता सरांनी बातमीबद्दल सांगितलं. इलेक्ट्रॉनिक मीडियाची पुन्हा एक गोष्ट तुम्हाला सांगायला पाहिजे. आपल्या महाविद्यालयामध्ये एक प्रसंग घडला होता. आपण जिथे बसलोय तिथे खाली NCCचं ऑफिस आहे. मला वर्ष आठवत नाही, पण खूप वर्षापूर्वी जेव्हा मी उपप्राचार्य होतो, आमच्याकडे NCC युनिटमध्ये रायफल्स तेव्हा असायच्या. तर ते 2000 एमटी रायफल्स, त्याच्यामध्ये काही दारुगोळा नसतो किंवा गोळ्या नसतात. आणि त्याला एक हे असायचं पूर्वी, ते काय म्हणतात ते पुढे पातं असतं ना, तर अशा MT 303च्या रायफल होत्या. ते कशाला लागतात, त्या NCCच्या मुलांना संचलन करायला लागतात म्हणून त्या इथे असायच्या. तर त्याच्या सुरक्षेकरता एक पोलीस असायचा इथे, हत्यारी पोलीस, त्याच्याकडे रायफल असायची. तर तो तिथे खाली बसायचा. अनेक वर्षाची आमच्याकडे ती परंपरा आहे. तर काहीतरी झालं आणि त्याने तिथे स्वतःच्या गोळीनी मारून स्वतःची आत्महत्या केली. आता तिथे विचार केला, ही बातमी बाहेर पसरल्याबरोबर गेटच्या बाहेर सगळे TV चे लोक आले आणि आतमध्ये घुसरले. तर मी होतो कॉलेजमध्ये, तर मी प्रिन्सिपलला फोन केला, म्हटलं मी काय त्यांना अलाव करत नाही, ते तेव्हा यायच्या होत्या. तर आम्ही दोघांनी ठरवलं की त्यांना काय अलाव करायचं नाही. इट विल बी व्हेरी बॅड पिक्चर टू शो, बट दॅट पर्सन वॉज रेडी टू कम अँड शूट. पण त्याला ते डेडलाईन होती, सांगायचं होतं वगैरे असं सगळं. आणि तो तिथे बोलत होता लाईव्ह की NCCच्या रायफलनी आत्महत्या केली वगैरे, असं सगळं त्यांनी चालू केलं. माहितीच काय घेतली नाही की ते काय असतं काय नाही, चालू केलं.
आणि आम्ही त्याला एंट्री देत नव्हतो. सिक्युरिटीला म्हटलं की यांना आतमध्ये सोडायचं नाही. तोपर्यंत त्याच्याबरोबर अजून 3-4 लोक इथे पेपरवर न्यूज अँकरवाले आले आणि भांडायला लागले की असं कसं काय, आम्हाला ॲक्सेस पाहिजे, आम्हाला यायला पाहिजे, आम्ही बातमीदार आहोत, आम्हाला असं व्हायला लागलं. तर म्हटलं हे बघा हे खाजगी आहे. मी त्यांना जाऊन भेटलो. म्हटलं आधी कॅमेरा बंद करा सगळ्यांना. कॅमेरा आता मला शूट करून पाठवणार. म्हटलं बंद करायला लावले सगळ्यांना. म्हटलं हे बघा हे आमचं ॲक्सेस आहे, प्रायव्हेट आहे, आम्ही नाही म्हटलं तर नाही. त्यामुळे आता मला जे काय म्हणायचं ते म्हणा, सहकार्य करत नाही अमुक तमुक, असं ते सगळं त्यांनी सुरू केलं. तोपर्यंत आम्ही पोलिसांना बोलवलं. सांगितलं यांना कंट्रोल करा, आम्हाला हे काही दाखवायचं नाही आहे, ते पोलीस इन्व्हेस्टिगेट करतील ना. तर असं म्हणजे त्या लोकांना हे जाणीव नव्हती की तो मनुष्य बिचारा गेला आहे, त्याच्या घरच्यांवर काय आलं असेल आणि कशामुळे झालं, असं सगळं ते झालं. पण त्या प्रसंगाचा फॉलोआउट असा झाला की NCCने काय केलं की कुठल्याच कॉलेजला, म्हणजे तुम्ही म्हणताय का आता दुसरी गोष्ट होते की कुठल्याच कॉलेजला आता रायफल नसतात, म्हणजे त्यात काडतूस पण नव्हतं, पण त्यांनी बंद केलं आणि ते हत्यारी घेऊन गेले आणि हत्यारी पोलिसांची नेमणूक बंद झाली. तर त्या माणसाचा बळी जावा लागला त्याच्याकरता. पण मुद्दा असा की त्यांनी जबाबदार असण्याची गरज होती ना. सगळे जे आले होते त्यांना हे माहिती नव्हतं की त्या रायफलीमध्ये काडतुसं नसतात, ती फक्त शोची असते आणि मूलदुस्ती घेऊन संचालन करतात, हे पण माहिती नाही. आणि हे सगळे जे होते न्यूज अँकर ते एज्युकेशन बीटचे होते, म्हणजे कॉलेज कव्हर करणार, ते असे कोणी दुसरे नव्हते. त्यांना हे खरं सगळं माहिती पाहिजे. अशा गोष्टीही घडत असतात. त्यामुळे आपण हा फरक सर सतत सांगतायत की माहिती घेऊन पत्रकारिता केली पाहिजे, हे खरंच आहे. मी तुम्हाला 26/11 तुमच्या सगळ्यांच्या परिचयाची घटना आहे आणि लातूरचा भूकंप तुमच्यापैकी किती जण माहिती असेल, कोणत्या वयाचे असाल तुम्ही मला माहिती नाही, पण लातूरचा भूकंप मला कव्हर करायची संधी मिळाली आणि 26/11ची घटनाही कव्हर करायची संधी मिळाली. एकाच पत्रकारितेमध्ये इतक्या कालावधीत ह्या अशा 2 मोठे डिझास्टर मला कव्हर करता आले. तुम्हाला 26/11चा एक किस्सा सांगतो. मी त्याच्यावर पुस्तक पण लिहिलं, 26/11 ऑपरेशन मुंबई म्हणून. एक पुस्तक किंवा तुम्ही सत्य लिहिलं तर काय होऊ शकतं ह्याचं ते उत्तम उदाहरण आहे. 26/11च्या वेळी त्या गेटवे ऑफ इंडियाच्या तिथे सगळे पत्रकार होते आणि ते बातम्या देत होते की ताजमधून फायरिंग सुरू आहे वगैरे वगैरे. मी नावानिशी लिहिलं आहे सगळ्यांचं त्याच्यात. NDTVचा एक पत्रकार होता, तो म्हणे हम जान जोखिम में डाल के कवरेज कर रहे हैं, अभी हमारे को छूके हमसे छूकर एक गोली चली गई. आणि काही गोळी त्यांना चाटून गेली नव्हती, ते बाजूला आम्ही चणे फुटाणे खात ते बघत होतो काय चाललंय. पण तो असा त्या गेटवे ऑफ इंडियाच्या त्या जमिनीवर झोपून कॅमेरा असा वाकडा करून ते काहीतरी असं सेन्सेशनल करत होता. त्याच कालावधीमध्ये लाईव्ह चाललं होतं की ताजमध्ये असं चालू आहे तसं चालू आहे. आणि तेव्हा RR पाटील माझे अतिशय जवळचे मित्र होते. मी RRना म्हटलं होय लाईव्ह चालू आहे टेलिकास्ट, आणि ते पाकिस्तानात बसून ते सगळं सांगतायत की इधर जाओ उधर जाओ, त्यांना सगळं कळतंय तिथे काय चाललंय, हे लाईव्ह टेलिकास्ट बंद करायला लावा. त्याच्यानंतर RR पाटलांनी सगळ्या चॅनलच्या ओनर्सना फोन केले आणि सांगितलं मी तुमचं सगळ्यांचं प्रक्षेपण बंद करून टाकेन तुम्ही जरी थांबवलं नाही तर. आणि त्यानंतर मग मार्ग असा काढला, हे बाहेर कोणाला माहिती नाही, पण मार्ग असा काढला की 1 तासाचा गॅप ठेवून ते फुटेज दाखवलं जाऊ लागलं. म्हणजे 1 तासापूर्वी जे घडलं ते आत्ता दाखवायचं, मग तेवढ्या 1 तासात त्यांना जे करायचंय ते त्यांनी करून घेतलं होतं. अशा पद्धतीने त्यांनी कव्हरेज केलं. त्याच दिवशी 26/11च्या रात्री आम्ही जेव्हा फिरत होतो ते 9 दिवस मी फक्त माझ्या रूमवर आंघोळ करायला आणि कपडे बदलायला जात होतो. 9 दिवस मी जागा होतो टक्क. मी सगळ्या नोंदी घेत होतो म्हणून मी ते पुस्तक लिहू शकलो. त्या कालावधीमध्ये 26 तारखेला रात्री मला मधू चव्हाण भाजपचे नेते, रामदास कदम तेव्हा विरोधी पक्ष नेते होते, हे काही नेते मला गेटवेच्या आपल्या CST स्टेशनच्या तिथे भेटले. मी त्यांच्याशी बोललो, ते माझ्याशी बोलले. त्याचा संदर्भ माझ्या पुस्तकात होता. काही वर्षांनी म्हणजे 1 वर्षभरात मधू चव्हाण मला म्हणाले की मला तुला भेटायला यायचं. म्हणलं या. ते ऑफिसला आले, पेढे घेऊन आले, मला पेढा दिला खायला आणि रडायला लागले. म्हणलं काय झालं तुम्हाला, काय एवढं वाईट वाटतंय आणि कशाचे पेढे आहेत? ते म्हणे तुझ्यामुळे माझी सुटका झाली. म्हणलं माझ्यामुळे काय घडलं म्हणलं. तर म्हणे की एका बाईने माझ्यावर आरोप केला होता की यांनी माझ्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला आहे, माझ्या विरुद्ध केस केली होती, राजकीय केस होती, कोर्टात केस सुरू होती आणि कोर्टात तिने जो तारखेचा उल्लेख केला होता 26 तारखेच्या रात्री मला मधू चव्हाणांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला असा उल्लेख होता. मी तुझं पुस्तक कोर्टात दिलं आणि कोर्टाने सांगितलं की
त्यांना सांगितलं बघा हे पुस्तक कोणी लिहिलंय माहीत नाही, पण त्याच्यात असा असा उल्लेख आहे की मी रात्री इथे होतो, तुम्ही पाहिजे तर त्यांना बोलवून विचारा. आणि माझ्याकडे काही फोटोसुद्धा होते आणि ते फोटोही मी छापले होते, CSTचे कोण काय ते. त्या पुस्तकामुळे मधू चव्हाणांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. एक बातमी की आपली नोंद एक साधी नोंद होती, त्या पुस्तकात इतक्या गोष्टी लिहिल्यात, एक छोटीशी नोंद काय बदल घडवून आणू शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे त्याच कालावधीमध्ये 26/11 तर मी तुमच्याशी 4 तास गप्पा मारून इतके मी अनुभव घेतले, त्याच्यावर पुस्तक लिहिलंय. त्या कामटे, करकरे आणि साळसकर ज्या गल्लीत त्यांचं मर्डर झाला, त्या गल्लीतून मी आणि संजय मोहिते म्हणून जॉईंट, तेव्हा DCP होते, आम्ही दोघे जात होतो. तर तिथे खूप साऱ्या पुंगळ्या पडलेल्या दिसल्या, गोळीच्या फायर करून ज्या खाली पडतात त्या. तर मी त्यांना म्हटलं इथं सगळं कोणी जात आहे, रक्त सांडलंय, त्याच्यावरून गाड्या जात आहेत, हे बंद केलं पाहिजे सगळं, इथे पुरावे आहेत तुमचे. ते म्हणे आता मी एकटा तरी कोणाला सांगणार, म्हणजे कोणाचाच कोणाला ताळमेळ नाही आहे. तिथे बाजूलाच कामा हॉस्पिटलमध्ये RR पाटील पेशंट बघायला आले होते. म्हटलं चला आपण जाऊ. मी त्यांच्याकडे गेलो, म्हटलं आबा हे तिथे जाऊन ताबडतोब बंद केलं पाहिजे सगळं, कारण तिथे खूप पुरावे आहे आणि ते सगळं नष्ट होतील तुमचे. त्यामुळे कुठे चल. मग मी RR पाटील आणि त्या संजय मोहिते त्या कामाच्या गल्लीत गेलो, जिथे त्या तिघांच्या डेड बॉडीज होत्या, त्या नेल्या होत्या उचलून. आणि तिथे खूप साऱ्या पुंगळ्या पडल्या होत्या, काही पोरांनी उचलूनही नेल्या होत्या. मग ते सगळा एरिया बंद केला आणि तिथे त्यांच्या बंदोबस्तात पोलीस होता आबांच्या. तो म्हणाला की त्यांनी मुलांना बोलवलं आजूबाजूच्या, त्यांना सांगितलं का रे ते काय तुम्ही मिळवलंय मला द्या आणून. तर ते पोरं आधी द्यायला तयार नव्हते, त्यांनी थोडंसं रागावलं. मग चला म्हणे तुम्हाला खाऊला पैसे देतो. त्या पोरांनी ओंजळभर त्या गोळ्यांच्या पुंगळ्या आणून दिल्या त्या पोलिसांना. आणि त्या पुंगळ्यांच्या आधारे त्याच्यावर मार्क असतो की ती गोळी कुठली आहे काय. आणि त्याच्यामुळे त्या डॉसियरमध्ये नंतर आपल्या सरकारला देता आलं की या गोळ्या कुठून आल्या, कुठल्या रिव्हॉल्वरच्या होत्या. एक साधी घटना होती, एक साधी तुम्ही जे म्हणालात की सामाजिक भान, ह्याच्यापेक्षा मी काय पुस्तक लिहिलं सगळं झालं, पण ते सामाजिक भान जपणं काय, एक साधी घटना मी केली, त्याचा किती मोठा फायदा झाला. आणि त्या तिघांचा खून त्याच गोळ्यांनी झाला होता हेही सिद्ध झालं. नंतर मधल्या काळात काही हिंदुत्ववाद्यांनी त्यांचा खून केला अशाही बातम्या आल्या, पण ते कसं खोटं होतं सगळं हे त्या निमित्ताने समोर आलं. पण हे जर केलं नसतं त्यावेळी तर मे बी काय झालं असतं माहीत नाही आपल्याला. आणि त्याच गल्लीमध्ये आम्ही फिरत असताना एक माणूस आला, तो म्हणजे सर वरच्या मजल्यावर एक माणूस मरून पडलाय. ती चाळ आहे, कामाच्या मागच्या बाजूला एक चाळ आहे, तिथे डॉक्टर्स राहतात, काही स्टाफ राहतो त्यांचा आणि काही बाकीचेही लोक राहतात. तर आम्ही म्हटलं कुठे, आम्ही गेलो, ती चाळ होती, 3ऱ्या मजल्यावर एक रूम होती, एका रूममध्ये एक माणूस हात पाय दुमडून असा पडला होता निपचित. त्यांनी बघितलं तो मेला होता. त्याची बॉडी सरळ केली तर त्याचं सगळं रक्ताचं थारोळं होतं. नंतर सगळी चौकशी केली, असं कळालं की ती फायरिंग चालली होती, याला गोळी लागली. आणि तो माणूस पाणीपुरीवाला होता एक तिथला, तो घाबरून वरती गेला. त्याला जी खोली उघडी दिसली ती त्याची पण नव्हती, जी खोली उघडी दिसली त्यात जाऊन घाबरून पडला आणि तिथेच मेला तो. तर आम्ही जर ते गेलो नसतो तिथे तर ती डेड बॉडी सापडली नसती, काय लेवलवर हे सगळं झालं हेही कळालं नसतं. त्याच्यामुळे आपण शोधक राहणं आणि फील्डवर असणं, हल्ली एक नवीन ट्रेंड झाला आहे, तुम्ही तो प्लीज तुमच्यात आणू नका. तुम्हाला पत्रकारितेत जायचं आहे, ऑफिसमध्ये बसून बातम्या लिहू नका, फील्डवर जा. जोपर्यंत तुम्ही फील्डवर जाणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला तिथला अनुभवच मिळणार नाही. आज मी यांना म्हणालो असतो आपण झूमवरून सगळ्यांशी बोलू, पण मी इथे आलो, मला तुमचे चेहरे बघता आले, तुमचे चेहरे वाचता आले, कोणाला काय पोचतंय हेही मला समजतंय, कोणाला कंटाळा आला हेही माझ्या लक्षात आलेलं आहे. तर हे मला झूमवरून कळालं नसतं. तर प्रत्यक्षात लोकांमध्ये जा, लोकांना भेटा, त्यांच्याशी बोला. तो जो अनुभव तुम्हाला मिळेल तो तुमच्या आयुष्यभर कायम राहील, सोबत राहील. तो कुठेच तुम्हाला कोणी हिरावून घेणार नाही. लातूरच्या भूकंपामध्ये जेव्हा त्या किल्लारी गावात कोणी राहायलाच जायला तयार नव्हतं, बाबा आमटे तिथे आले. लोकांनी सांगितले बाबा जाऊ नका, गावात भूत आहेत, रात्री वेगवेगळे आवाज येतात. तर बाबा म्हणाले मी जाऊन झोपतो, तुम्हाला यायचं आहे किंवा नाही यायचं तुम्ही ठरवा. आणि बाबा गेले तिथे झोपले, काही झालं नाही. सकाळी सगळे बघायला गेले बाबांचं काही झालं का म्हणून. बाबा आमटे ठणठणीत होते. आणि मग लोक गावात जायला लागले. आणि त्यावेळी बाबा आमटेंनी तिथल्या लोकांविषयी एक शब्द वापरला होता, त्यामुळे या लोकांना मदत देऊ नका तुम्ही. बाहेरगावून जगभरातून मदत येत होती. त्यामुळे हे लोक वेलफेअर ॲडिक्ट झालेले आहेत. वेलफेअर ॲडिक्ट हा शब्द बाबांनी वापरला होता. तुम्ही त्यांना मदत देऊ नका, त्यांना त्यांच्या पायावर उभं राहू द्या, त्यांना त्यांचं काम करू द्या. सगळं फुकट मिळतंय अशी सवय लागली या लोकांना. आणि त्यातून मग
मदत बंद झाली, पुढे ते सगळं उभं राहिलं वगैरे. पण हे मी तिथे फील्डवर गेलो नसतो तर या गोष्टी मला कळाल्या नसत्या. त्यामुळे फील्डवर गेलं पाहिजे, फील्डवरून रिपोर्टिंग केलं पाहिजे. त्याच्यासारखा आनंद दुसरा कुठलाच असू शकत नाही. खूप खूप धन्यवाद सर. खरं म्हणजे आम्हाला ही समस्या असते की कार्यक्रम झाल्यानंतर मुलं प्रश्न विचारत नाही. मात्र आज मुलांनी पण बरीचशी प्रश्न विचारली, तुम्ही पण बरेचसे किस्से जे आहे ते सांगितले आणि मला तरी वाटतं की म्हणजे खूप जास्त त्यांच्यासाठी जे आहे ते उद्बोधक किंवा प्रेरणा देणारं जे आहे ते ठरेल. हा प्रयत्न असतो तुमच्यासारख्या तज्ज्ञांना बोलून आणि कुठेतरी काहीतरी कोणाला तरी कुठेतरी किक बसेल, कोणाला काहीतरी जे आहे ते ट्यूब पेटेल किंवा कोणाला काहीतरी आवडेल, रुचेल आणि याच्यातलीच काही मुलं नंतर तयार करून आम्ही तुमच्याकडे जे आहे ते पाठवू. तर खूप खूप धन्यवाद आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी. ऑडिटोरियम उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि व्यवस्था राखण्याबद्दल जे आहे ते सगळे आपले जितू काका आणि बॅक ऑफिसवाले त्यांचं धन्यवाद. मी कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो.